4 धावा धावफलकावर आहेत. निर्धारित 5 षटकांची लढत मैदानामध्ये आपण पाहतात. सेकंड राऊंड लगेच होणार आहे का? गोलंदाज तयार होतील. आता गोलंदाजी ट्रॅकवर रोहित याला आपण पाहतो गोलंदाजी करत असताना. स्ट्रायकर इनवर बॅटर अनिकेत सोमणे. दुसरा बॉल बिगिट करायचा. सुभाष यांचं यष्टीरक्षण चांगलं राहिलं. या संघाचे ते ओनर आहेत. खास करून जयबाबा आणि किशोर टीमला सातत्यानं प्रत्येक टुर्नामेंट मध्ये ते खेळवत असत. आज देखील संघ बालाजी चषक मध्ये आपण पाहतो जयबाबा आणि किशोर. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला आपण पाहतो. पहिल्या षटकामध्ये रोहित यांची गोलंदाजी फार महत्वाची राहील. रोहितचा बॉल फुल टॉस बॅक टू बॉलर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ फक्त बरेल दर्शक ही ताकद राहिली अनिकेत सोमनेची. अनिकेतचा वार चौकार. ब्रिलियंट टायमिंग. याच फटक्यांसाठी या खेळाडू प्रसिद्ध. ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. फुल टॉस चांगला फटका. 4 धावा येतील. संघाची धावसंख्या वाढेल लावून पोहोचेल. इथे तिसरा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टॉपेज लागलाय. तिथे क्षेत्ररक्षण चांगले होताना पाहायला मिळतं. एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा आल्यात बॅटर अनिकेत सोमने यांच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 10 ऑन द बोर्ड. प्रत्येक टीमला आकर्षक असे टी शर्ट आयोजक कमिटीच्या वतीने दिले जातात. A1 जोडी या विभागातील सागर शिंगोळे आणि रोहित हरट यांच्या माध्यमातून हे बहरदार आयोजन त्यांना साथ देत असताना संपूर्ण जे बोले स्पोर्ट कोरावळे अर्थात आकाश शिंगोळे, प्रकाश भावड्या धुमाळ आणि संपूर्ण त्यांचा मित्र परिवार यांचं हे दमदार आयोजन आपण पाहतात. इथे टाकलेला बॉल बिगिट केला. उंची भरपूर आहे. लांबी किती गाठली जाते. मिस्टर एमपीएल प्रयत्न राहिलेत करायचे. त्यांना बीट करा. चेंडू सीमा पार चौकार. ब्रिलियंट बॅटिंग. धावा येत आहेत. अनिकेतच्या या पॅकमधून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती आता 14 या धावफलकावर. 14 ऑन द बोर्ड. जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये सुरुवात केली आहे. जयहनुमान बेलपाडा या टीमने. 2 बंधूंची जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत सोमने, राहुल सोमने आणि जबरदस्त सुरुवात. जो संघ जिंकेल तो लगेचच ओम साई कलमकांडे या टीम बरोबर मॅच खेळताना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार आहेत. 3 मित्र एकत्रित आलेत आणि 3 मित्रांनी खास करून गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला बॉल. वॉट अ शॉट. टायमिंग प्रॉपर पाहायला मिळतं. अनिकेत सोमनेच्या पॅकमधून चेंडू सीमा पार. चौथा चौकार या ओव्हर मधला. ब्रिलियंट बॅटिंग. जबरदस्त सुरुवात. 18 धावा पहिल्या षटकात. रोहित या गोलंदाजावर आक्रमण. ओमसाई लाईट इव्हेंट्स, अविनाशजी मुरबाडे, अमोल घोलप आणि सागर कापडी त्रिमूर्ती एकत्रित आलेत आणि नवीन व्यवसायामध्ये पदार्पण ते करतात. या विभागामध्ये पहिलीच नाईट क्रीडा स्पर्धा ते कव्हर करतात. त्यांचं देखील कौतुक आपण करू. फ्लड लाईट्स ऑन झालेत आणि बालाजी चषक या क्रीडा स्पर्धेला रंग चढलेत. व्यासपीठावर देखील अनेक मान्यवर आहेत. मैदानाच्या चौपेर हळूहळू आता प्रेक्षक वर्गाची देखील गर्दी होताना पाहायला मिळते. सर्वच दर्दी क्रीडा रसिकांचं श्री बालाजी चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत. षटक क्रमांक 2 मध्ये आलेत आता मिथिल गायकर. त्याची गोलंदाजी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. दोन्ही संघ मातब्बर आहेत. कित्येक वर्ष मुरबाडचं क्रिकेट या 2 संघांनी गाजवलं एकमेकांच्या समोर. पहिल्या षटकात अनिकेत नावाचं वादळ पाहायला मिळालं. भरपूर चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून. मैदानाच्या चौफेर 4 बाउंड्रीज एकाच ओव्हरमध्ये त्याने खेळलेल्या आहेत. गोलंदाज तयार होतील आता. गोलंदाजी मार्कवर कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. मिथिल. पहिलाच बॉल टॉपेज लागलाय. सुभाष दाऊंडी बॉल आणि कॅच ड्रॉप. जीवनदान निराश हताश गोलंदाज मिथिल गायकर. पहा कॅच ड्रॉप झाला. भयान शांतता मैदानामध्ये. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण राहुल सोमनेला मिळालं जीवनदान. महत्वाचा खेळाडू आणि सातत्याने आपल्या गावासाठी भरपूर चांगलं क्रिकेट खेळतो राहुल बॅटिंग मध्ये. त्याला मिळालं जीवनदान. मिथिल गायकर गोलंदाजी मार्कवर. चांगला चांगला चेंडू हाताळला. काय कमालीची गोलंदाजी करतोय मिथिल गायकर. यष्टीरक्षण थोडस परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं. कॅच ड्रॉप झाला. लगेचच यष्टीरक्षण चेंज होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय चेंडूला डॉट. मिथिल गायकर हे षटक निर्णायक राहील मिथिल गायकरचं.
मिस्टर परफेक्ट राहुल सुमने वर्सेस मिस्टर एमपीएल गणेश गायकर हा सामना देखील रंगतो मित्रांनो. मैदानात शपल झाले, जागा बनवली फटक्यासाठी. सुभाषला फक्त आता बॉल पाहायला लागेल, तो जाईल सीमारेषेच्या बाहेर. राहुल सोमनेच्या पाठमधून आला हा चौकार. चौकार आला. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल आता 22 या धावफलकावर विदाउट लॉस. दोन बंधूंची जबरदस्त सुरुवात. मैदानामध्ये एक कॅच ड्रॉप झालाय राहुलचा, त्याला मिळालंय जीवनदान. मिथिलचं कौतुक व्हायला पाहिजे, 3 बॉलमध्ये त्याने फक्त 4 खर्च केलात. चांगली गोलंदाजी करतो मिथिल गायकर. प्रथम क्रमांकासाठी 50,000 रुपयाचं प्राइज या क्रीडा स्पर्धेत. मिथिलचा बॉल, यू मिस, आय डेफिनेटली इट. दांडी 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 विल राहुल बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट विकेट येते. महत्वाचा खेळाडू मैदानाच्या आता बाहेर. राहुल सोमने 4 बॉल टाकलेत मिथिल गायकरने. कित्येक क्रीडा स्पर्धा या गोलंदाजाने गाजवल्यात. भरपूर चांगला वेग आणि नियंत्रण या खेळाडूकडे पाहायला मिळतं. विकेट येताना पाहायला मिळाली. फलंदाज बाद होतील. मोठा धक्का. बॅटर मैदानाच्या आतमध्ये या क्रीडा स्पर्धेचे शिल्पकार आहेत. या क्रीडा स्पर्धेसाठी त्यांनी भरपूर सारी मेहनत जी मात्र घेतलेली आहे, तो मैदानाच्या आतमध्ये रोहित हरट दाखल होताना पाहायला मिळेल. हो सर, ओके ओके घेऊ आता घ्या ना उरकून, काय प्रॉब्लेम नाही. एक एक ओव्हर झाली का घेऊ. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहत आहेत 22 धावा. पहिली विकेट आली आणि बॅटर रोहित आलेत. हिटमॅन. चांगली गोलंदाजी मिथिल गायकर. किशोर एक्सप्रेस ऑन ट्रॅक. जबरदस्त गोलंदाजी करतोय तो. अचूकता त्याच्याकडून पाहायला मिळते. 5 बॉल मध्ये फक्त त्याने 4 धावा खर्च केल्या. तर राहुल सोमनेची महत्वाची विकेट मिळवून दिली टीमला. चांगले बॉल तो आता टाकतोय. रोहित सध्याच्या घडीला स्ट्रायकर इनवर. धावफलकावर धावा आहेत 22. पहिल्या ओव्हरमध्ये 18, या ओव्हरमध्ये फक्त 4. इथे चांगला फटका. रोहित हरडच्या पाठमधून क्षेत्ररक्षक आलेत. चांगलं क्षेत्ररक्षण रोहितच पाहायला मिळतं. एक सिंगल आली. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर 1 बाद 23 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना टीम जीवनमान बेलपाडा. काही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. प्रथमतः या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित असणारे किरणदादा दळवी यांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातो. मी टीम जे बोले कोरावळे ते संपूर्णच जितू दादा या आपण आपल्या शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करतो. किरणदादा दळवी यांचा विशेष सन्मान व्यासपीठावर जो मात्र केला जातो. जितूदादा धुमाळ यांच्या शुभ हस्ते टीडी बावड्या सर्वांनी यावरती सर्वांच्या शुभ हस्ते हे शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करतो. मान्यवरांचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करू. गोलंदाजी ट्रॅकवर आला मिस्टर एमपीएल गणेश गायकर. स्ट्रायकर इनवर रोहित. पहिलाच बॉल बॅकफुटला गेले. फटका अतिशय दमदार. याही ओव्हरची सुरुवात चौकाराने केली. 4 धावा. विशेष सन्मान व्यासपीठावर आपण करतो. किरणदादा दळवी यांचा विशेष सन्मान. या विभागामध्ये जिथे जिथे क्रीडा स्पर्धा महत्वाचं योगदान, मुरबाड तालुक्यामध्ये जिथे जिथे क्रीडा स्पर्धा महत्वाचं योगदान या व्यक्ती महत्वाचं राहतं आणि त्यांचा विशेष सन्मान जितूदादा धुमाळ यांच्या वतीनं केला जातो. त्यानंतर विशेष सन्मान करतो शिरवली गावचे एवन जोडी किरणदादा यांचा विशेष सन्मान झाला आणि आता तानाजीदादा आगिवले यांचा विशेष सन्मान आपण करतो. या विभागातील कित्येक क्रीडा स्पर्धा ज्यांच्या नियोजनाच्या माध्यमातून होतात असे तानाजीदादा आगिवले यांचा विशेष सन्मान. परंतु मैदानाच्या आत हिटमॅन लावतोय आग. त्याच्या पॅटमधून हा दुसरा चौकार. विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातो. तानाजीदादा आगिवले यांचा विशेष सन्मान जितूदादा धुमाळ यांच्या वतीनं केला जातो. मनापासून आभार. तुमचा अमूल्य वेळ या क्रीडा स्पर्धेसाठी देतात. त्यानंतर एवन जोडीमधला तिसरा शिल्पकार म्हणजेच मनोज दादा केंबारी यांचा विशेष सन्मान व्यासपीठावर करतोय. 2 मित्रांनी क्रीडा स्पर्धा आयोजित केली आणि तिसरा मित्र येणार नाही असं होणार नाही. मनोज दादा यांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातो. मनोज दादा केंबारी यांचा विशेष सन्मान सागर दादा यांच्या शुभ हस्ते केला जातोय. फटका इथे फसला. 2 बॉल होते रोहितचे. तिसऱ्या गणेशने कमबॅक केलं परंतु क्षेत्ररक्षण खराब होते जय भवानी किशोरचं. कॅचेस विन द मॅचेस. कॅच ड्रॉप
गणेश गायकर थोडेसे नाराज आहेत त्या खेळाडूवर, कारण या प्रकारचे कॅचेस तुम्हाला पकडावे लागतील. अफलातून फॉर्म मध्ये रोहित, त्याच्या पाठमधून 2 चौकार, तदनंतर कॅच ड्रॉप. तदनंतर सूरज विषय यांचा विशेष सन्मान जो मात्र आपण करतो. सूरज चला, आपलाही विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या वतीनं केला जातो. तुमचंही मनापासून धन्यवाद. सागर दादा यांच्या शुभ हस्ते हे शुभ सन्मान आपण करतो. तदनंतर विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. मोहन यांचा विशेष सन्मान. मान्यवरांचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करू. तुमचा अमूल्य वेळ या क्रीडा स्पर्धेसाठी देतात आणि तुमचे विशेष सन्मान जे मात्र व्यासपीठावर केले जातात. मोहन यांचा विशेष सन्मान. इथे टाकलेला बॉल गणेश गायकर कमबॅक मैदानाच्या ज्या फलंदाजाने पहिल्या षटकात चौकारांची बरसात केली त्याला थांबून ठेवले गणेश गायकरने. लगातार 2 डॉट बॉल आहेत. धापलकावर धाव संख्या सध्याच्या घडीला 32, 32 धावा. गोलंदाज तयार आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. तदनंतर अविदादा पडवळ यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. गणेश गायकर, गणेशचा बॉल शपलोत फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, एक सिंगल याही बॉलवर येताना पाहिला मिळेल. 3 षटकांचा खेळ होईल समाप्त. लेग बाईचा इशारा आला पंचांचा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकावर धाव संख्या आपण पाहतायत 33, 33 धावा. करंट रन रेट 11चा. 2 षटक निर्णायक राहतील. क्षेत्ररक्षण थोडंसं असाधारण राहिले जरूर जयभवानी किशोर या टीमचं, परंतु गोलंदाजाने कमबॅक करून दिलं आपल्या टीमला. सर्व चाललेल्या मान्यवरांचं आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून धन्यवाद. धन्यवाद सर्वांचंच मनापासून आभार. मिथिल गायकरला पुन्हा एकदा आमंत्रित केलं गोलंदाजीसाठी. नाही, षटक निर्णायक राहील मिथिलचं. त्याची गोलंदाजी कशी होते. पहिलं षटक अप्रतिम राहिलं मिथिलचं. अपकमिंग रायझिंग स्टार किशोर एक्सप्रेस गोलंदाजी ट्रॅकवर. मिथिलचा बॉल बिगिट केलाय. डाऊन द बॉल फिल्डर. आता चूक होणार नाहीये. 2 कॅच ड्रॉप झालेत, परंतु इथे होता रोहित, त्याने पकडला प्रतिम झेल आणि संपेल अनिकेत सोमनेचा खेळ. विकेट येताना पाहायला मिळते न्यू पॅक्टर मैदानाच्या आतमध्ये. सुमित चला थोडस फास्ट. टाइम आपण क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी लावला आणि तुम्ही देखील फास्ट मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं राहील. जयमान बेलपाडा. दापलकावर धाव संख्या सध्याच्या घडीला आपण पाहताय 2 बाद 33 धावा. 3ऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये कंप्लीट. 4थ्या षटकामध्ये गोलंदाज आलेत मिथिल. कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. प्रत्येक टीमला आकर्षक असे टी शर्ट या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून एक माफक प्रवेश फी आमच्या A1 जोडी सागरदादा शिंगोळे, रोहितदादा हर्ट आणि त्याचबरोबर जय बोले स्पोर्ट कोरावळे यांच्या माध्यमातून हे दर्जेदार आयोजन. सर्वच त्यांचे मित्रपरिवार भरपूर चांगलं आयोजन. गोलंदाज तयार आहेत. विकेट मिळवली. गोलंदाज तयार गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला बॉल आला मैदानाच्या. सुमित त्याच्याकडे भरपूर सारी उम्मीद आणि त्याने ठोकला हा उत्तुंग षटकार. बीके स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून आमच्या बरोबर अनेक ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सातत्याने जोडतात, परंतु नेटवर्क इश्यू असल्यामुळे काही प्रॉब्लेम तुमच्यापर्यंत लाईव्ह प्रेक्षेपण पोहोचत नाहीये. त्याबद्दल थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो. झालं का नाही चालू. गोलंदाज तयार होते हळूहळू होते. 4 दिवस सागरदादा आपल्याकडे. भरपूर काय होईल या क्रीडा स्पर्धेमध्ये. दापलकावर 39, 39. मिथिल रिव्हर्स खेळले. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. सुमित आणि सुमितचं आक्रमण चौका. ऑड ऑफ बॅटिंग. ज्या खेळाडूच्या विरोधात फटके खेळणं थोडस मुश्किल होतं त्याच खेळाडूच्या विरोधामध्ये आक्रमण केलं जातं मैदानाच्या आतमध्ये सुमित या खेळाडूकडून.
दापलकर धाव संख्या 43. बीके स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून आमच्या बरोबर ऑनलाईन प्रेक्षक वर्ग जोडले त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. 3 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा कव्हर केली जाते. टेक्निकल इश्यू सातत्याने नेट प्रॉब्लेम येत असल्यामुळे थोडीशी दिलगिरी आम्ही व्यक्त करू या क्रीडा स्पर्धेच्या वतीनं, परंतु आता तुमच्यापर्यंत लगेचच लाईव्ह प्रक्षेपण पोहोचलं जाईल आणि तुमचं सर्वांचंच श्री बालाजी चषक मध्ये सहर्ष स्वागत. सर तुमचं नाव काय नेटचं? नाही झालं नेटचं नाव हा? गोरले. गोरले केबल नेट यांचंही मनापासून धन्यवाद. अनेक संकटांवर त्यांनी लगेच मात केलेले, हे पाहिजे माणसाकडे. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा ओलांडेल, आलाय चौका. आणि या विभागामध्ये ज्या ज्या वेळेस क्रीडा स्पर्धा गोरले साहेबांना पहिला कॉल केला जातो, पहा थीम ऑन स्क्रीन देखील आपण पाहू शकतो. T20 वर्ल्ड कप आणि स्वप्नील असलं तर काही होऊ शकतं. स्वप्नील गांगड आमच्या बरोबर आहेत. दापलकर धाव संख्या 47. 2-47 47 47 धावा धावपलकावर. नितीलचे महागडं षटक आहे. पहिल्या बॉलवर विकेट जरूर आली, परंतु मैदानामध्ये सुमित जबरदस्त बॅटिंग करतोय. सुमित शेळके स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन. चेंडूला डॉट चेंडू निर्धाव आणि याच गोलंदाजीसाठी ओळखला जातो हा खेळाडू. चांगला चेंडू ज्याने हाताळला. चेंडूला डॉट चेंडू निर्धाव. शेवटचा बॉल शिल्लक या षटकातील. गोलंदाज सय्यार गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला बॉल बॅटनं फटका खेळायचा. एक सिंगल या बॉलवर आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नकार दिलाय सुमितने. एक सिंगल या षटकामध्ये धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. त्या 15 4 षटकांचा खेळ समाप्त. 48 धावा धावपलकावर. प्रथम बॅटिंग करत असताना जय हनुमान बेलपाडा. लास्ट ओव्हर टू गो. शेवटच्या अंतिम षटकात कुणाला आमंत्रित केलं जाते ते आपल्याला पाहायचं. 48 धावा 4 षटकांमध्ये. एक जबरदस्त बॅटिंग युनिट आपल्याला पाहायला मिळतं टीम बेलपाडाकडे. तितक्याच ताकदीची बॅटिंग लाईनअप जे भवानी किशोरकडे, त्यामुळे हे बॅटल चांगलंच रंगेल. सागर आलेत. सागर ढमके गोलंदाजी ट्रॅकवर. कित्येक क्रीडा स्पर्धा त्याने मुरबाडच्या जिंकून दिलेल्या आहेत MPL मध्ये, परंतु आता गावाच्या टीम साठी त्याची कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. मॅन ऑफ द मॅच साठी 3 आकर्षक असे गिफ्ट्स जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. आणि कधी बॉल हरवला, फुटला, कोणत्याही कारणास्तव तर तो नवीनच दिला जाईल. 18 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट केलीत. तुमचं मनापासून धन्यवाद. जय भवानी किशोर. गोलंदाज तयार येत आता गोलंदाजी ट्रॅकवर. सागर हाफ ट्रॅकर त्याला पाहिलं आणि पाठवलं डीप फाईन लेगला. अर्धशतक आता धावपलकावर कंप्लीट झालंय. टीम बेलपाडाचं चौका. जबरदस्त बॅटिंग सुमित या खेळाडूकडून आपल्याला पाहायला मिळते. हे षटक निर्णायक आहेत. पहिल्या 3 षटकांचा आपण विचार केला, पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 18. दुसऱ्या षटकात मिथिल आले फक्त 5. गणेश कायकर पहिल्या 2 बॉलवर 8 खर्च करत असताना त्याने फक्त 10 धावा खर्च केला. तिसऱ्या षटकात मिथिलने 15 धावा आणि सागरची सुरुवात चौकाराने. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलकावर आपण पाहतायत ती आहे 52. 52 52 धावा. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. अनेक क्रीडा रसिक उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. श्री बालाजी चषक 2026 हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतात. 52 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सागर याला आपण पाहतो. चला वेळ वाचवणं फार गरजेचं राहील, ही महत्वाची सूचना. 18 मिनिटांमध्ये तुम्ही 4 षटकं कंप्लीट केलेत. तुमचं कौतुक आयोजक कमिटीच्या वतीनं केलं जातं, परंतु आता वेळ वाचवणं गरजेचं. गोलंदाज तयार आहेत. सागरचा बॉल इथे चांगला राहिला, परंतु यष्टीरक्षण खराब राहिलं. गणेश गायकरचं चुका होत आहेत जय भवानी किशोर कडून. एक सिंगल या बॉलवर.
एक सिंगल. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 53 या धावफलकावर. 53 ऑन द बोर्ड. 53 धावफलकावर. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना अंतिम षटक सागर ढमके. 4 बॉल महत्वाचे राहतील. स्ट्रायकर एंडर बॅटर रोहित. हिटमॅन रोहितचं आक्रमण. लांब 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 लचक हा षटकार. रोहित हरड ऑन फायर. सिक्सर. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल आता 59. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. धावफलक वेग पकडतोय रोहित हरड. सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंड बरं. पुन्हा एकदा अडव्या बॅटनं फटका. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षण तिथे चांगलं राहिले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा येतील या बॉलवर. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल आता 61 या धावफलकावर. जबरदस्त बॅटिंग. 61 धावा धावफलकावर. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. सागर गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर एंडवर रोहित. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे नकार दिलाय सुमितने. एकच धाव. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल आता 62 या धावफलकावर. लास्ट बॉल टू गो. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. ओके. ऑपरेटर सध्याच्या घडीला स्वप्नील आहेत. 3ही कॅमेरामन. त्यामध्ये आपण विशालला पाहतो, दिनेश आणि भालचंद्र. कोलंदाज तयार आहेत. ऑपरेटर पानसर आहेत. जबरदस्त फटका. सुमित शेळके पॅट मधून हेलिकॉप्टर लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. शेवटच्या बॉलवर सिक्सर. षटकार. धावफलकावर धावसंख्या 68. चला जय बजरंग कोलटन. जयेश कॅप्टन तुमचा पाठवा. कोलटन टीमचा कॅप्टन आणि जय हनुमान शिरवली टीमचा कॅप्टन. टॉस साठी झाला. दोन्ही टीमचे कॅप्टन लगेचच मॅच. चला टॉस साठी झाला. चला आता लगेचच टॉस. चला आता टॉस आपण लगेचच करणार आहोत. कोलटन टीमचा कॅप्टन अजूनही उपस्थित नाही आहे. शिरवलीचा कॅप्टन उपस्थित आहे. चला आमच्या बरोबर शिरवलीचे कॅप्टन जोडलेत. निर्णय घेऊन आलेत का? हे फार महत्वाचं. चला कोलटनचे कॅप्टन चला रोशन आणि नाणेफेक करण्यासाठी मनोजदादा केंबारी यांना विनंती करतो. या आपल्या शुभास्य पण नाणेफेक करतो. 5 गेम असेल दोन्ही टीम. चला लगेचच आता आपण टॉस करूया. नाणेफेक कोण करतो कॉल? ओके शिरवलीचे कॅप्टन करतील कॉल की कोलटन? ओके चला शिरवलीला आपण मान देतो. जवळ शिरवली म्हणून. चला छापा आणि इथे आलेला आहे काटा. टॉस जिंकलाय रोशन. प्रथमतः कॉंग्रॅच्युलेशन. टॉस जिंकला. काय निर्णय घ्यायचे? क्षेत्ररक्षण असेल आमचा. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. यंदा हंगाम कसा राहिला संपूर्ण टीमसाठी? यावर्षी हंगाम आमचा चांगला आहे आणि या ग्राउंडवर भरपूर केलंय आणि आणखी खेळ चांगला करण्याचा प्रयत्न करू. ओके ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. दुसऱ्या बाजूला जय हनुमान शिरवली चे कॅप्टन आहेत.
गाव आणि ग्राउंड फक्त 5 मिनिटाचं अंतर आहेत. किती प्रेक्षक वर्ग तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत? प्रेक्षक भरपूर असतील आमचे. काय बोलशील टीमच्या मॅनेजमेंट बद्दल? आत्ताच एक चषक झालं, त्यामध्ये तुम्ही ट्रॉफी पटकवलेली. किती आत्मविश्वास वाढलाय तुमच्या टीमचा? नक्कीच आत्मविश्वास वाढलेला आहे आणि आम्ही आमचा बेस्ट द्यायचा प्रयत्न करू. ज्ञानेश्वर दादा कडव आणि संपूर्ण टीमचं जे आयोजन होतं त्यामध्ये कितवा क्रमांक तुमच्या टीमचा आलाय? किती उत्साह, आनंद, म्हणजे शिरवली ज्यावेळेस क्वालिफाय झाला भरपूर आनंद तुम्ही व्यक्त केला होता. भरपूर दिवसानंतर, भरपूर वर्षानंतर संघ बक्षीस पात्र फेरीत. आता नाईटमध्ये काय स्वप्न घेऊन आले? नक्कीच आम्ही इथे जास्त बेस्ट द्यायचा प्रयत्न करू आणि क्वालिफायवर जाण्याचा प्रयत्न करू. ओके, ऑल द बेस्ट. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. कोलटन टीमने जिंकला टॉस आणि निर्णय त्यांनी घेतलाय. प्रथमतः ते करतील क्षेत्ररक्षण. जाऊया समालोचन कक्षात, ऐकूयात विजय सर यांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू. आतापर्यंत आपण फक्त समालोचक बदलताना पाहत होतो, आता ऑपरेटर देखील बदलायला लागलेत. म्हणजे सुगीचे दिवस आलेत. बीके लाईव्ह चे कौतुक आपण करू. एकदा स्वप्नील आहेत आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ राऊत सर आहेत आणि जर कधी गरज पडली तर पानसरे देखील आहेत. तिघांचं कौतुक. जाव्या समालोचन कक्षात, ऐकूयात विजय सरांचा आवाज. थँक्यू निखिल. सर्वात महत्वाचं, आपले 3 मित्र अविनाश मुरबाडे, अमोल घोलप, सागर कापडी या व्यवसायामध्ये नवीन आहेत आणि तुमचं सहकार्य फार गरजेचं असेल. सर्वांना विनंती, जिथे वायर आहेत त्याच्यापासून कमीत कमी 2 फूट तरी तुम्ही लांब थांबा आणि आम्हाला सहकार्य करा. ही 3ही मित्रांच्या वतीनं तुम्हाला कळकळीची विनंती. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. जॉईन होतील विजय सर. थँक्यू. बाला चषकामध्ये सर्वांचा मी सहर्ष स्वागत करतो. पहा, 69 धावांचं लक्ष आहे. या मॅचचा पहिलाच बॉल आपण पाहतो, जो मात्र सबोर्डिनेशन लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. 1 धाव या ठिकाणी प्राप्त होताना पाहायला मिळते. 0कडून 1 कडे प्रवास होईल टीमचा. एका बाजूनं जय हनुमान बेलपाडा विरोधात आपण पाहतो जय भवानी किशोर. रोहित स्ट्राईकच्या दिशेने गोलंदाजी मानकमती राहुल चे मात्र सज्ज होत आहेत. यावेळेस रनअपमध्ये थोडासा फोल्ड परत एकदा परतावं लागेल. डेट बॉल असा पंचांचा इशारा या ठिकाणी येताना पाहायला मिळतो. पहा, ही मॅच रंगेल यात ते मात्र शंका नाही, कारण क्रिकेट म्हटलं तर कुठलंच लक्ष तुम्हाला विजयाची 100% शाश्वती देणार नाही. 68 सुरुवातीच्या डावामध्ये आपण पाहिलेल्या धावा, तर 69 धावांचं लक्ष मैदानावरती आहे. बालाजी चषक 2026 हा दादा संग्राम. गोलंदाज तयार. राहुल आखूड टप्प्याचा बॉल कट केला कव्हर्स मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पर्यंत पोहोचतील. सुंदर क्षेत्ररक्षण आपण मैदानावरती पाहतो. अतिशय अप्रतिम क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळेल. 1-2 धावा या ठिकाणी येतील. रोहितच्या बॅटमधून अकाउंट ओपन होताना पाहायला मिळतं. जय भवानी किशोर विरोधात जय हनुमान बेलपाडा या 2 संघांचा सामना आपण अनेकदा पाहिलेला आहे. आणि पहा, या बालाजी चषकामध्ये हे 2 संघ आमने सामना आहेत. 3 धावा स्कोरबोर्ड होती. गोलंदाजच्या माध्यमातून पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. राहुल रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. बॅटचा आणि बॉलचा संपर्क तिथे झालेला नाहीये. चेंडू डॉट. निर्धाव चेंडूची सांगता मैदानावरती होताना पाहायला मिळते. कधी गोलंदाज कधी फलंदाज बेटल इथे रंगलेला आहे. बेस्ट विरोधात बेस्ट. एका बाजून गणेश गायकर, अर्थातच आपण पाहतो अनेक स्पर्धा निल्या गाजवलेल्या आहेत. इमर्जिंग स्टार म्हणून सातत्याने गणेश गायकर यांचा उल्लेख होतो. या परिसराचा अनेक क्रिकेट त्यांनी पाहिलेला आहे. आणि समोर रोहित मात्र आपण पाहतो. गोलंदाज तयार. यावेळेचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता. तिथे धाव घेण्याचा प्रयत्न. डेंजर झोन मध्ये एसटी उद्ध्वस्त आणि फलंदाज इथे बाद. रोहित सारखा मातब्बर खेळाडू इथे बाद होताना पाहायला मिळतो. स्वस्तात विकेट. पहिला धक्का. रोहित पहा तिथे नाराज आहे. कालीकडे आपण पाहतो धावबादची विकेट ही कुणालाच आवडणार नाही. फलंदाजाने स्वतःच्या चुकीमुळे स्वतःच्या पायावरती मारलेला हा धोंडा असतो. आणि तिथे पहा, रोहित सारखा एक मातब्बर फलंदाज इथे धावबाद होताना पाहायला मिळाला. 1 विकेट 3 या धावसंख्येला या ठिकाणी येताना पाहायला मिळते. आज खरं तर आपण पाहतो उद्या हिंदुस्थानचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. भरपूर थाटामाटाची मात्र साजरी होताना पाहायला मिळते. सातत्यानं आपण पाहतो
छत्रपती शिवाजी महाराजांचा जास्त वेळ जर कुठे गेला असेल तर कोकणाच्या मातीमध्ये अशी पवित्र माती आणि या मातीमध्ये आपण पाहतो हा क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतो. 3 धावा बलकावरती पहिली विकेट जाताना पाहायला मिळते. बालाजी चषक 2026 पहिली नाईट पहिली रात्र या ठिकाणी आपण पाहतो. दुसरी मॅच 2 वाघांमधले एक तुंबळ महायुद्ध. कोण जिंकेल कोण पराभूत याचं प्रत्युत्तर येणाऱ्या काही क्षणांमध्ये आपल्याला मिळणार आहे. 69 धावांचं लक्ष तर आता 26 चेंडू आणि 66 धावा असं समीकरण मैदानावरती आहे. अनेक दानशूर व्यक्तिमत्व या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करू अभिनंदन करू. नाव बॅक टू क्रिकेट. नवीन फलंदाज कुमार गायकर मैदानावरती दाखल होईल. अल्पवयीन खेळाडू आहे. अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. डायनामाइट बॅटिंगचा त्या खेळाडू ओळखला जातो. आज तो कशा प्रकारची कामगिरी करतो हे आपल्याला मैदानावरती पाहायचंय. संध्याकाळच्या सत्रामध्ये भरपूर चांगला फ्लड लाईट्स अगदी दुधाळ प्रकाशामध्ये हा क्रिकेटचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. याचा बॉल पुल करायचा तिथे यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून सरळ चेंडू येतो. हा नशिबाचा चौकार. 4 रन. पराभवानं माणूस संपत नाही. प्रयत्न सोडतो तो मात्र नक्कीच संपतो. त्यामुळे आयुष्याच्या कठीण काळात स्वतःला नेहमी सांगत राहा शर्यत इथे संपलेला आहे. एक सुंदर चौकार मैदानावरती आला. 7 धावा धावफलकावरती जय भवानी किशोर संघाच्या खात्यामध्ये पाहायला मिळतात. खरं तर गणेश गायकर एका सिंगलवरती अजूनही मैदानावरती अनेक सामने उद्ध्वस्त करणारा गणेश गायकर अजूनही मैदानावरती आहे. म्हणजे ना या संपूर्ण मुरबाड परिसरामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध ऑलराऊंडर जर कोणी असेल ऑलराऊंडरच्या यादीत जर कोणाचं टॉप 10 मध्ये नाव असेल तर गणेश गायकर. रमेशचा बॉल पुन्हा एकदा इथे लेग कटर होता. वळवला चेंडू आणि पहा तिथे चेंडू थोडासा बाहेर काढला. एक अँगल प्राप्त केला राहुल सोमनी यांनी. या तिसऱ्या पंचांकडे आपण येतो. टीव्ही अंपायरची मदत या ठिकाणी घेतली जाते. अलीकडे काय नाही का? ओके. अगोदरच आपण पाहतो 7 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस हा चेंडू लेग कटर होता. बदलत्या क्रिकेटनुसार एक सुंदर गोलंदाजी. म्हणजे आता टेनिस बॉल क्रिकेट पूर्वीच मला वाटतं पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकामध्ये 7 धावा स्कोर बोर्ड होते. 24 चेंडू आणि 62 धावांची आवश्यकता. जय भवानी किशोर आणि त्यांना फाईट करते जय हनुमान बेलपाडा या 2 संघांदरम्यान मॅच चालू आहे. रात्र क्रमांक पहिली आपण पाहतो आणि खरं तर दुसरा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. गोलंदाजीत थोडेसे परिवर्तन होणार आहे आणि यावेळेस गोलंदाजी मानकवरती अनिकेत गोलंदाजच्या माध्यमातून सज्ज होईल. समोर आपण पाहतो गणेश गायकर. खरं तर अनिकेत साठी आता हा कडवा संघर्ष आहे कारण समोर गणेश आहे. यावेळेचा बॉल लॉफ्ट केला समोरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. विकेट येताना पाहायला मिळते. गणेश गायकर बॅक टू दी पवेलियन. दुसरा धक्का लागलेला आहे जय भवानी किशोर टीमला. एक मोठी विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते. डाव विस्कळीत झालेला आहे. गणेश गायकर नावाचा बुरुंज मैदानावरती ढासळलेला आहे. फलंदाज माघारी परततोय. 23 चेंडू आणि 62 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. सागर हे नाव देखील भरपूर चर्चेमध्ये. सागर ढमके नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतो. कशा प्रकारची कामगिरी केली जाईल कशा प्रकारची परिस्थिती असेल. 23 चेंडू आणि 62 धावा विजयासाठी बनवायच्यात. गोलंदाजी मार्कवरती अनिकेत आला आणि अनिकेतनं पहिल्या चेंडूवरती गणेश गायकरला बाद केलेला आहे. यावेळेचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न. आत्मविश्वास आल्यानंतर परत एकदा धावपट्टीवरती चेंडूला वळवलं जातं. परत एकदा लेग कटर या ठिकाणी आपण पाहतो अनिकेतच्या माध्यमातून. हा दुसरा लेग कटर आणि याचबरोबर आणखीन एक चेंडू. प्रत्येक धावेला आता संघर्ष चालू आहे. 2 चेंडू मला वाटतं या ठिकाणी निर्धाव आलेले आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुल करण्याचा प्रयत्न होता. टप्पा घेतल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला. परत एकदा एक धाव येताना पाहायला मिळते आणि पहा तिथे स्कोरकर जर आपण पाहिलं 8 ऑन बोर्ड. दुसरं षटक इथे मार्गस्थ आहे. कुमार गायकर ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. लाईन आणि लेन थोडासा गोलंदाज इथे अनिकेत भरकटला. ऑफस्टमच्या बाहेर निघाला हा चेंडू. खरं तर अटॅकिंग गोलंदाजी काय असते. प्रत्येक चेंडू एक वेगळ्या टप्प्यावरती टाकण्याचा प्रयत्न आणि तिथून पहा अनिकेतचा एक वेगळा अँगल प्राप्त करण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा अनिकेत. कुमार गायकर
यावेळेचा बॉल पुल करायचा, परत एकदा टप्पा घेतल्यानंतर चेंडू खाली राहतो आणि पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू डॉट. बाहुबली पिक्चर मधला कटप्पा आणि टेनिस बॉल क्रिकेट मधला टप्पा ह्या दोन गोष्टी भरपूर महत्वाच्या आहेत आणि पहा एक योग्य टप्प्यावरती गोलंदाजी अनिकेतच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाते. परत एक चेंडू इथे डॉट येताना पाहायला मिळतो. अक्षरशः आता अनिकेतचा विचार जर आपण केला तर धावपट्टीवरती तो नुसतं चेंडू टाकत नाही तर चेंडू बरोबर आगीचे निखारे टाकतो आणि एक चेंडू या ठिकाणी निर्धाव येताना पाहायला मिळतो. पण प्रयत्न करावे लागतील कुमार गायकर यांना. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेचा बॉल लॉफ केला मिड ऑफ मध्ये, क्षेत्ररक्षण तिथे खरा हंबू आणि चेंडू सीमारेखेचा वेध घेणार आहे. थांबलेल्या धावफलकाला चालना देणारा येतोय शानदार दिमागदार बालाजी चषक चौकार. 4 रन. हा चौकार इथे आपण पाहतो आलाय. 69 धाव्यांचा पाठलाग संघ करतोय आणि पहा एक शानदार चौकार मैदानावरती आला. 2 षटकं संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 ऑन स्कोर बोर्ड किशोर टीम तर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13. गोलंदाजी थोडंसं परिवर्तन होईल आणि जय भवानी किशोर टीमच्या माध्यमातून गोलंदाजी मार्गवरती बेलपाडा संघाच्या माध्यमातून पाहतो राहुल सोमने गोलंदाजी मार्गवरती आहेत. अनेक स्पर्धा गाजवणारा इमर्जिंग स्टार बेलपाडा संघाचा बेलपाडा एक्सप्रेस म्हणून राहुल सोमने यांची ओळख आहे. आणि पहा पहिल्या षटकामध्ये ज्या राहुल सोमनेने 7च धावा खर्च केल्या ते राहुल गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. पण मॅच अजूनही संपलेली नाही. 18 चेंडू आणि 56 धावा. अनेकदा आपण या धावा होताना पाहिलेल्या आहेत. 1 षटक कापले असतं तुम्हाला मॅच मध्ये येण्यासाठी आणि 1 षटक कापले असतं तुम्हाला मॅच मधून बाहेर जाण्यासाठी. एक मोठे षटक इथे येणार का हे आपल्याला पाहायचंय. राहुल सोमने सज्ज होत आहेत. कोलगट टप्प्याचा बॉल परत एकदा आडव्या बॅटने खेळला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतील तोपर्यंत 1 धाव आली. दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळतो. फेकी व्यस्त 1चं रूपांतर 2 मध्ये आहे. सागर आणि कुमार गायकरला तुम्ही इतक्या सहजासहजी दुसऱ्या धावेची संधी देऊ शकत नाही. अनेकदा आपण पाहिलेलं अनेक मैदानावरती आपण पाहिलेलं आहे या प्रकारची संधी आली तर 1-1 2-2 3-3 कधी 4-4 धावा त्यांनी बाउंड्री लाईनच्या आतमध्ये धावलेल्या आहेत. म्हणजे ती संधी तुम्ही देऊ शकत नाही. 2 धावा आल्या 15 धावा धावफलकावरती. 3ऱ्या षटकाला सुरुवात होते आणि पहा राहुल सोमनेचा हा पहिला चेंडू जो मात्र डीप मिड विकेट मध्ये सुंदर गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण या ठिकाणी पाहतो. गोलंदाज पुन्हा एकदा राहुल सोमने सज्ज होतोय. समोर सागर. यावेळेचा बॉल गतीमध्ये परिवर्तन चेंज ऑफ पेस. खरं तर सागर आता वेगासाठी तयार होता. सागरने देखील कल्पना केली नसेल की येणारा चेंडू इतक्या कमी गतीचा आहे. चेंडूवरती अलगद बोट फिरवलं आणि सरळ चेंडू पुन्हा एकदा विकेट किपरच्या दिशेने मार्ग असतं. ही खासियत आहे. पण प्रयत्न करावे लागतील. डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांचं एक छानसं वाक्य आहे. इंतजार करने वालों को सिर्फ उतना मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ जाते. प्रयत्न सोडून तुम्हाला जमणार नाही. प्रयत्न परमेश्वर असं म्हटलं जातं. यावेळेचा बॉल पुन्हा उडवायचा आहे. प्रत्येक धावेसाठी आता कडवा संघर्ष चालू आहे. पुन्हा एक सुंदर चेंडू लेग कटर परत एकदा बाहेर निघाला आणि ही खासियत आहे राहुल सोमने यांची. पुन्हा एक चेंडू डॉट. टेनिस बॉल क्रिकेट आता पूर्वीचं टेनिस बॉल क्रिकेट राहिलेलं नाहीये. पूर्वी टाकेल तिथे टप्पा. आता अलीकडे गोलंदाजांकडे अनेक अस्त्र आलेले आहेत. लेग कटर ऑफ कटर कधी वेगवान चेंडू कधी कमी गतीची चेंडू म्हणजे फलंदाजांच्या मनामध्ये विचार निर्माण करणारी काहूर निर्माण करणारी गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतो. परत एकदा आउटसाइड एज आणि फलंदाज इथे बाद होईल. धक्का क्रमांक 3 जय भवानी किशोर टीमला विकेट. पत्त्याच्या बंगल्यासारखा डाव इथे कोसळलेला आहे आणि पहा 3रा धक्का या ठिकाणी लागतो. मला वाटतं या ठिकाणी बाद होताना सागर पाहायला मिळतात. निराश असतील. जास्त काही करता आलेलं नाहीये आणि पहा फार स्वस्तात ही विकेट आली. तर स्कोर कार्ड जर आपण पाहिलं 15 वरती म्हणजे 3 फलंदाज आतापर्यंत गमावलेले आहेत. जय हनुमान बेलपाडा त्यांना फाईट करते जय भवानी किशोर संघाचा नेता ढासळल्यानंतर काय परिस्थिती होते मैदानावरती आपण पाहतो. मिथिल नवीन फलंदाज. यावेळेचा बॉल फाईड लेग मध्ये उडवला आणि पाहायचंय तिथे क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. कॅच थोडीशी अवघड होती. फाईड लेग मध्ये रिले थ्रो मैदानावरती झालाय. 2 धावा आल्या. 3रीचा प्रयत्न विलक्षण वेगाने 3ऱ्या धावेचा कॉल आणि 3 धावा पूर्ण आहेत. पुन्हा 3 धावा आल्या. संघाची धावा संख्या पुढे जाते
18 धावा बलकावरती आहेत. म्हणजे मॅच अजूनही संपलेली आहे. मिथिल देखील सांगतायत की आम्ही देखील या मॅचला सहजासहजी इथे सोडणार नाही. जबरदस्त बॅटल रंगलेला आहे. दोन संघांमध्ये घमासान महायुद्ध आपण मैदानावरती पाहतोय. मिथिल साठा बॉल एज घेतो. थर्डमॅन मध्ये उभा असलेला क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करेल. एक धाव या ठिकाणी प्राप्त होताना पाहायला मिळते. सिंगल बरोबरच आता स्कोर कार्ड 19 वरती जाऊन पोहोचेल. 3 षटकांचा खेळ संपला. स्कोर कार्ड वरती धाव संख्या 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये जय भवानी किशोर टीम 19 धावा, 12 चेंडू आणि 50 ची आवश्यकता. म्हणजे प्रति षटक आता 25 ची सरासरी या मॅचला जिंकण्यासाठी आहे. जो हनुमान बेलपाडा संघाच्या वतीने आपण पाहतो चौथ्या षटकामध्ये सुमित बॅटिंग अतिशय जबरदस्त केली आहे सुमितनं. आणि पहा धावाला एका विशिष्ट उंचीवरती निवडून पोहोचवलेला आहे. स्कोर कार्डला एका विशिष्ट उंचीवरती या सुमितनं निवडून पोहोचवलं. पण पाहायचं आता गोलंदाजी कशा प्रकारची होतीये. 12 चेंडू आणि 50 ची आवश्यकता. आपण पाहतो मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, अगदी प्रत्येकाची प्रतिष्ठा पणाला लावणारी बालाजी चषक ही क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. यावेळेचा बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू डॉट. निर्धाव चेंडूंच्या अक्षरशः पायामध्ये आता फलंदाजांच्या बेड्या टाकलेल्या आहेत. मिथिल देखील चेंडू समजू शकत नाही. चेंडू डॉट आहे. 3 मित्रांच्या प्रयत्नातून साकारलेली ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आकाशजी शिंगोळे असतील, त्याचबरोबर प्रकाश असतात, भावड्या धुमाळ असतील, त्याचबरोबर रोहित हराड असतील. या सर्वांच्या प्रयत्नातून उभी राहिलेली ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतो. यस लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल. म्हणजे खरं तर पहा एक जबरदस्त आयोजन आणि नियोजन कसं असावं या स्पर्धेकडे आपण पाहून सांगू शकतो. अक्षरशः टेनिस बॉल क्रिकेटचा दर्जा उंचवणारी ही क्रिकेटची स्पर्धा. खरं तर हे 3 मित्र परिवार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वसा आणि वारसा जपणारा हा संपूर्ण परिसर. यावेळेचा चेंडू खोलवर टप्प्याचा मिडऑफमध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण तिथे खराब. अक्षरशः आपण त्या ठिकाणी पाहतो परत एकदा एक सिंगल धाव आहे. सिंगल बरोबर आता 21 धावा धावफलकावरती. म्हणजे आता सिंगल इथे नाहीच्या बरोबर आहे. सिंगलला फरक पडणार नाही. चौकार षटकारांचीच परिभाषा इथे बोलावं लागेल. षटक क्रमांक 4 इथे मार्गस्थ आहे. गोलंदाज पुन्हा सुमित. मिथिलसाठी हा बॉल चेंडू हवेत आणि यावेळेस परत एक फलंदाज इथे बाद होईल. मिथिल बॅक टू द पॅव्हिलियन. आपण या संपूर्ण आयोजनाबद्दल चर्चा करत होतो. रोहित हराड असतील आणि त्याचबरोबर त्यामध्ये आकाशजी शिंगोळे असतील. या सर्व मित्रपरिवाराचं एक जबरदस्त आयोजन आपण पाहतो. खरं तर हा संपूर्ण परिसर जर आपण पाहिला तर क्रिकेटसाठी देखील ओळखला जातो. आणि मासा परिसर क्रिकेट असोसिएशन अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त A1 जोडी आणि जय भोले स्पोर्ट कोरावली यांच्या प्रयत्नातून उभी राहिलेली ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतो. यावेळेचा बॉल फुल टॉस होता. मोठ्या फटक्यामध्ये परिवर्तित करतात नाही आला आणि तिथेच आपण पाहतो सिंगल धाव आहे. म्हणजे गोलंदाजांनी काय गोलंदाजी केली. कौतुक राहील ज्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत झाली आहे. म्हणजे दोन्ही सामन्यामध्ये आपण पाहिलेलं आहे बॅटिंग करणारी टीम जिंकलेली आहे. या मॅच मध्ये देखील 30 परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. 8 चेंडू आणि 47 ची आवश्यकता जय भवानी किशोर टीमला. यावेळेचा बॉल परत एकदा लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण तिथे थोडंसं खराब होईल आणि चेंडू सीमारेखेचा भेद घेणार आहे. येतो चौकार. 4 रन. थोडासा उशिरानं हा चौकार आला. खरं तर आपण नियोजनाची चर्चा करत होतो बालाजी चषक क्रिकेटच्या स्पर्धेची. मी नेहमी सांगत असतो छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र बघा. प्रत्येक गोष्ट तिथे नियोजनबद्ध आहे. प्रत्येक गोष्टीचं छत्रपती शिवाजी महाराजांनी अक्षरशः शिवचरित्रामध्ये बारकाईनं नियोजन करून स्वराज्य उभे केलं. अफजल खान अक्षरशः आपण पाहतो ज्यावेळेस महाराष्ट्रावरती चालू आला. अफजल खानाला येता मला वाटतं 1 वर्ष लागलं. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढायला छत्रपती शिवाजी महाराजांना 5 मिनिटांचा अवधी लागला. पण याचं नियोजन छत्रपती शिवाजी महाराजांनी 1 वर्ष अगोदर चालू केलं होतं. पण शिवचरित्रात प्रत्येक गोष्ट तुम्ही नियोजनबद्ध पाहता. फक्त महाराजांनी एकाच गोष्टीचं नियोजन केलं नव्हतं, तो म्हणजे महाराजांचा मृत्यू. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा आपण इथे पाहू शकता. जो मात्र निर्धाव येताना पाहायला मिळतो. 26 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल.
परत एक चेंडू डॉट. पुन्हा एकदा इथे निर्धाव चेंडू होतो. नारायण मला वाटतं स्ट्राईक लाईत आणि थोडेसे स्ट्रगल करतायत. धावपट्टीचा तितका अंदाज आला नाही. 5वं षटक आहे आणि थोडीशी मॅच लांबीवरती गेलेली आहे. 4 चेंडू आणि 43 धावा जय भवानी किशोर टीमला विजयासाठी बनवायच्यात. हलक्या हाताने डिफेन्स केला हा चेंडू आपण पाहतो. 1 धाव या ठिकाणी प्राप्त होईल. अगदी आपण कसोटी सामन्यांमध्ये या प्रकारचे फटके पाहतो. तिथे मला वाटतं 4थ्या चेंडूवरती ही धाव घेतलेली आहे नारायण यांनी. परत एकदा चेंडू हवेत उडवला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. यस टेकन. सुंदर झेल या ठिकाणी आपण पाहतो. रोहित इज देअर. जबरदस्त कॅच आपण पाहिली रोहितच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आता आपण पाहतो फॉर्मॅलिटी या मॅचची कंप्लीट केली जाते. बालाजी चषक एक मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची क्रीडा स्पर्धा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते. रोहितला एक सुंदर झेल मैदानामध्ये टिपला. विकेट येताना पाहायला मिळेल. नवीन फलंदाज आदित्य गायकर नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतो. तर 2 चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी आहे. 27ला 5 अशी परिस्थिती आपण मैदानावरती पाहतो. फलंदाज तयार. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर. एस व्हाईट बॉल. पंचांचा आव्हान करचा इशारा. परत एक अतिरिक्त धाव इथे प्राप्त होईल. 28 धावा स्कोरबोर्ड होती. पुन्हा वाट पाहावी लागेल. जय हनुमान बेलपाडा टीमला. गोलंदाज तयार. परत एकदा क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. पॅचचा आणि बॉलचा तिथे संपर्क कुठल्याही प्रकारे झालेला नाहीये. पुन्हा एक चेंडू डॉट. विशेषतः आज या रात्रीमध्ये 2 सामन्यांमध्ये आपण पाहिलं गोलंदाजांनी काय प्रभुत्व मिळवलेलं आहे. सुंदर गोलंदाजी मागच्या सामन्यामध्ये गोलंदाजांनी केली. याही सामन्यामध्ये गोलंदाज वर्चस्व गाजवतात आणि या मॅच मध्ये एक भला मोठा विजय प्रस्थापित केलेला आहे. जय हनुमान बेलपाडा 40 धावांना हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आहोत. सुमित तर तो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मला वाटतं 8 चेंडूंमध्ये 26 धावा आणि गोलंदाजी करत असताना पहा 7 धावा खर्च करत असताना 1 विकेट सुमितनं प्राप्त केली आहे आणि सुमित ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. याचं सुमित प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपलं आम्ही स्वागत करतो. बालाजी चषक ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतो. पहिल्या रात्रीमध्ये अनेक क्रीडा रसिकांचा एक चांगला प्रतिसाद या क्रिकेटच्या स्पर्धेला मिळतो. सर्व मान्यवरांचा आम्ही पुन्हा शब्द आभार मानतो. आपण सर्व मान्यवर बहु संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला. आमच्या सर्व तरुण सहकाऱ्यांच्या पाठीमागे अगदी सह्याद्रीच्या उंचीसारखे आपण सर्वजण उभा आहात. आपल्या सर्वांचं बालाजी चषकामध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर या सुमित सुंदर कामगिरी सुमितच्या माध्यमातून 7 धावा खर्च करत असताना 1 विकेट प्राप्त केली आणि 26 धावा सुमितच्या बॅटमधून आल्या आणि खरं तर या सामन्याचा शिल्पकार सुमित. सुमित या सुंदर बॅटिंग सुमितच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. आदरणीय सागरजी हिंदूराव यांना विनंती करतो आपण या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आपल्या शुभ असते सुमित आपण मॅन ऑफ द मॅच. प्रथमतः सुमित बद्दल आपण बरोबर थोडीशी चर्चा करणार आहोत. सुमित सुरुवातीला विकेट गेल्या होत्या. कशी जबाबदारी होती. काय परिस्थिती होती मागे होती. मनामध्ये नक्की काय चाललं होतं. माझ्याकडून परफॉर्मन्स होत नव्हता पण आज दिवसानंतर खूप परफॉर्मन्स झाला. खूप बरं वाटतंय. या वर्षीचा क्रिकेटचा हंगाम संपूर्ण संघासाठी कसा आहे. संघासाठी चांगलं आहे. नेहमी आम्ही 3ऱ्या राऊंडला हरतो पण आता क्वालिफाय होण्याचा प्रयत्न करू. हा आत्मविश्वास आहे. आणि आज खरं तर कुठल्या खेळाडूंकडून अपेक्षा आहे. स्वतः तू मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त कामगिरी केली. पुढच्या सामन्यामध्ये कुठल्या खेळाडूंकडून अपेक्षा आहे. अशी पर्सनली कोणाकडून नाही. सगळ्या टीमचा चांगला परफॉर्मन्स झाला पाहिजे. क्रिकेट हा 11 खेळाडूंचा एक संच असतो आणि एकतेचं प्रतीक आहे. खरं तर सुमित भरपूर चांगलं कामगिरी आपल्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर मान्यवरांच्या शुभ असते त्यात आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब सुमित यांना. अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स आणि बालाजी चषक 2ऱ्या सामन्यामध्ये सुमित ठरतायत या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन सुमित. पुढील सामन्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
तर आता मॅचला सुरुवात होती मित्रांनो, कुठे जायचं नाहीये. पुन्हा एक धमाकेदार मॅच तुमच्या आमच्या सर्वांच्या समोर येते. म्हासा परिसर आणि त्याचबरोबर मुरबाड परिसरातील दादा संघ या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला आम्हा सर्वांना पाहायला मिळतील. आणि जशी मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा आपण मायक्रोफोनचा थोडासा बदल करणार आहोत. बालाजी चषकामध्ये निकेशजी ठोंबरे यांना मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो. या देखील आपलं सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. हॅलो शेख. हॅलो. धन्यवाद विजय सर. बालाजी चषकमध्ये सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत आहे. टॉस जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय जय बजरंग कोलठण या टीमने. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आपण पाहतायत सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये टीम जय हनुमान शिरवलीचे दाखल होताना पाहायला मिळतील. धन्यवाद. सर्वांचं सहर्ष स्वागत. खास करून पहिलाच बॉल तेजस आणि सलामीची जोडी मैदानामध्ये. तेजस आगिवले ओके सर. विघ्नेश आगिवले आणि त्यांच्या जोडीला मैदानामध्ये तेजस आहेत. बघा कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते. दुसऱ्या बाजूला संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. जय बजरंग कोलटन टॉस जिंकला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. रोशन या कॅप्टनने. सिक्सर किंग या टीमचा गोलंदाज तयार आहेत. आता वैभव ठाकरेचा बॉल वेगात टाकला. वेगावर स्वार झालाय. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला. आपल्या घड्याळालाच नाही ते मोठ्या चारा इथं काहीच नाही बंद पडले ते सील सील. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. वैभव ठाकरे. वैभवचा बॉल हेलिकॉप्टर उडवला. डाऊन दी बॉल विकेट. शिरवलीला पहिला हादरा. जय बजरंग कोलठणला पहिलं सुयश. फलंदाज बाद. विकेट येताना पाहायला मिळाली. चला काय पंच सागर सर. ओके लेग बिफोर आहे. लेग बिफोर या संपूर्ण टीम स्पर्धेत दिलं जाईल ही पंचांनीच घोषणा केलेली आहे. प्रवीण विषय बावड्या सर सातत्यानं भरपूर चांगले ग्राफिक्स बीके स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. T20 स्पर्धा चालू आहे. T20 विश्वचषक आणि त्याचे ग्राफिक्स सध्याच्या घडीला. मी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. आता सौरभ आगिवले. चांगली गोलंदाजी वैभव ठाकरेची. इथे टाकलेला बॉल. वाह वाह काय गोलंदाजी करतोय. कमालीची गोलंदाजी वैभवची.
अचूकता गोलंदाजीमध्ये दाखवतं. विनायक ठाकरे खास करून आहेत आमच्या बरोबर आणि तानाजी ठाकरे एकच सिनियर मला वाटतं टीम मध्ये आणि सर्वच यंगस्टर गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल फटका आहे चांगला, धावा देखील चांगल्या मिळतील. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिजे. पंचांचा इशारा आला, चौकार. ब्रिलियंट टायमिंग. 4 रन. ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. भरपूर चांगला फटका. शपल झाले, जागा बनवली आणि डीप फाईन लेगला टार्गेट केलं बॅटर सौरभने. त्याच्या पाठमधून आला हा चौकार. शेवटपर्यंत बॉल कव्हर करतात आमचे तीनही कॅमेरामन. फॅन्स व्हायला पाहिजे. कौतुक. सर्व अँगलने हा फटका आपण पाहू शकाल बीके स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून. ब्रिलियंट टायमिंग. संघाची धाव संख्या 5. वैभव ठाकरे बरं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये. इथे लाईन लेन खराब. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. भरपूर चांगली कॅमेरा वर्किंग दिनेश टोले यांच्या माध्यमातून आणि दुसऱ्या बाजूला खास करून विशाल आहेत. भरपूर चांगलं क्रिकेट ते खेळतात. उद्या इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील आणि उद्या पंचायत होईल मला वाटतं बीके स्पोर्ट लाईव्हची, कारण 2-2 खेळाडू इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील देवगाव टायगरचे. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल पुन्हा एकदा लाईन लेथ खराब. शिरवली टीम कमबॅक करण्यासाठी जाणली जाते आणि सर्वात महत्वाचा खेळाडू जर कोण असेल या मॅच मध्ये त्याची फलंदाजी पाहण्यासाठी क्रीडा रसिक आतुर तो विघ्नेश आगिवले. भरपूर चांगलं क्रिकेट यंदाच्या हंगामामध्ये खेळतोय. त्याची कामगिरी कशी होते ते पाहायचं. 1-7. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहतायत गोलंदाजी करत असताना वैभवला थोडासा चौकार आल्यानंतर त्यावर दबाव आपल्याला पाहायला मिळाला. इथे टाकलेला बॉल पुन्हा एकदा फटका चांगला आहे. डीप फाईन लेगला सातत्यानं टार्गेट करतो बॅटर सौरभ आगिवले. त्याने लावली आग. आलाय हा चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 11 धावा. ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. भरपूर चांगला फटका टार्गेट करतो डीप फाईन लेगला. तिथे 4 धावा येताना पाहायला मिळतील. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. दापलकावर धाव संख्या 1-11 जयमान शिरवली. कोरावळेचे तुषार धुमाळ दाजी उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत आणि त्यांच्या जोडीला हा डिटर देवगावचा कुणाल उपस्थित आहेत. कुणालराव आपलंही सहर्ष स्वागत आहे. षटक क्रमांक 2 मध्ये आता पाहू आपण कुणाच्या हातामध्ये बॉल दिला जाईल. दिनेश आलेत गोलंदाजी ट्रॅकवर. दिनेश आगिवले. आगिवले वर्सेस आगिवले. आज मैदानाच्या आतमध्ये कोण आपल्या नावाचा डंका वाजवतोय ते देखील पाहायचं. षटक क्रमांक 2 मध्ये दिनेश आगिवले होतील. 1-11. वेळ वाचवणं फार गरजेचं. टाइम जसा बॉल पडेल तसा टाइम देखील काउंट केला जातो. हे फार महत्वाचं. इथे टाकलेला बॉल चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. पहिलं P1चं षटक ज्यामध्ये 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत आणि दुसऱ्या षटकामध्ये 3. 1-11. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. सर्वच वॅगन व्हील देखील आपण पाहू शकाल. भरपूर चांगलं डेव्हलपमेंट सध्याच्या घडीला बीके स्पोर्ट लाईव्ह करतो. इथे टाकलेला बॉल टॉपेज लागला. सुरुवात झाली मैदानाच्या आत. विघ्नेशच्या पाठमधून फटका चांगला आहे. पाहता पाहता 2 धावा या बॉलवर येतील. विघ्नेश आगिवले प्लेअर टू वॉच. भरपूर चांगला खेळाडू आहे. कमी कालावधीमध्ये आपल्या शिरवलीचं नाव तो मोठं करतो. 13 धावा धावपलकावर. 13 धावा धावपलकावर आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. दिनेश शायकरेंवर विघ्नेश आगिवले. इथे टाकलेला बॉल पुन्हा एकदा शपलोत फटका खेळण्याचा प्रयत्न. एसटी रक्षण भरपूर चांगलं जयेश आगिवलेचं. अपील देखील पाहायला मिळालं. पंचांचा नकार. चेंडूला डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. भरपूर चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. जयमान शिरवली आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना टीम आपण पाहतायत जय बजरंग कोलटन. मसा परिसर क्रिकेट असोसिएशन मधील हे 2 नामवंत संघ एकमेकांच्या समोर.
विकेट करण्याचा प्रयत्न, टॉपेज लागला. ही विकेट फार महत्वाची. तानाजी डाऊन दी बॉल. तानाजी ठाकरेने सोडला झेल. तोपर्यंत 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, 3 धावा आणि मला वाटतं मैदानाच्या आतमध्येच खेळलेला षटकार. 6 की 7 सागर? 6 धावा. ओके, 6 धावा. विघ्नेश आगिवलेला जीवनदान. तदनंतर रोशन याला पाहिलं आपण, थोडासा खराब थ्रो होता, बॅकअप देखील पाहायला मिळालं नाही. कॅच ड्रॉप झाल्यानंतर हा 6 आला. एक धाव फार इम्पॉर्टंट आहे. जीवनमान शिरवली, तानाजी आगिवले सातत्याने टीमला ओनरशिप स्पॉन्सरशिप करत असतात. त्यांच्याबरोबर किरणदादा दळवी आहेत, विद्यमान सरपंच अक्षयदादा आगिवले. भरपूर पारितोषिकांचा वर्षाव त्यांच्या माध्यमातून आपण मानिवलीकर चषकामध्ये पाहिला आहे. पुन्हा एकदा या बॉलवर एक सिंगल, 1 धाव या बॉलवर येईल. 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या लेग बाईचा इशारा पंचांचा. 20 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1. 3 बॉलमध्ये 8 वर खेळतोय सौरभ आगिवले. 2 चौकार त्याच्या पाठमधून. दुसऱ्या बाजूला विघ्नेश आगिवले 6 मध्ये 8 वर खेळतोय. कोणताही मोठा फटका आलेला नाहीये त्याच्या पाठमधून. 20 ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार आहेत. गवळे नेटवर्क ना, त्यांचं मला नाव सांगा जरा सगळ्यांचे. कांचनदादा गोरले यांचं मनापासून स्वागत. एका धडाकेदार धमाकेदार या चौकाराने 4 रन. बॅक टू बॅक 3 चौकार मैदानाच्या आतमध्ये खेळलेत. गोरले नेटवर्किंग सध्याच्या घडीला भरपूर चांगलं नेटवर्क त्यांच्या माध्यमातून मिळतं. ज्या ज्या वेळेस लाईव्ह टीमला खास करून नेटवर्क चांगलं असेल तर मजा येत असते काम करण्याला देखील, आणि तेच नेटवर्क सध्याच्या घडीला. 24 ऑन द बोर्ड, 24 धावा धावफलकावर. दुसऱ्या षटकात धावांचा पाऊस पडताना आपण पाहिला. वैभव आले पुन्हा एकदा. काहीसा कानमंत्र त्यांना दिला जातोय जयेश आगिवले यांच्या माध्यमातून. रोशन या टीमचे कॅप्टन आहेत, सिनियर खेळाडू म्हणून तानाजी ठाकरे टीम मध्ये. दुसऱ्या बाजूला शिरवली संघ, जवळच गाव असल्यामुळे संपूर्ण गावच्या गाव मॅच पाहण्यासाठी आलेला आहे. 24 ऑन द बोर्ड, 24 धावात. वैभव ठाकरे यांना आमंत्रित केलं. हॅलो, कामगिरी कशी होती ते आपल्याला पाहायचं. 1/24 षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आता सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. ते 3रं वैभव ठाकरे आलेत. पहिलाच बॉल, टॉपेज लागला, डाऊन दी बॉल फिल्डर, आणि आता इथे खेळ समाप्त होईल. विघ्नेश आगिवले बॅक टू द पॅव्हिलियन. ऑन स्क्रीन देखील आपण पाहत आहोत विघ्नेश आगिवले 8 या धावसंख्येवर बाद होताना पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टॉपेज, आणि तिथे विकेट येताना पाहायला मिळाली. व्यासपीठावर विशेष सन्मान आपण करतो. मिलिंद दादा उपस्थित आहेत, मिलिंदजी गोल्ले, आणि त्यांच्या जोडीला अजून एक व्यक्तिमत्व म्हणजे तुषार धुमाळ दाजी यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. मी आयोजक कमिटीतील मेंबर यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करणार आहोत. मिलिंदजी गोल्ले यांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातो. मी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला. विकास, त्याला कामगिरी आता करावी लागेल. झकास. धावफलकावर 2/24 ऑन स्क्रीन आपण पाहत आहेत. मिलिंदजी गोल्ले यांचा विशेष सन्मान, आणि लवकरच मिलिंद यांची देखील एक नाईट क्रीडा स्पर्धा आपल्या भेटेल होते 12 मार्च ते 15 मार्च. तदनंतर तुषार धुमाळ दाजी यांचा विशेष सन्मान केला जातो. चला, तुषार धुमाळ दाजी यांचा विशेष सन्मान जो मात्र केला जातो. इथे टाकलेला बॉल लाईन लेंथ खराब, पंचांचा मात्र अवांतरचा इशारा, व्हाईट बॉल जो मात्र पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या वाढेल, लावून पोहोचेल आता 24 या धावफलकावर. 25 या धावफलकावर 25 धावा. वैभव ठाकरेला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. स्ट्रायकर इनवर बॅटर आहेत सध्याच्या घडीला विकास.
इथे टाकलेला बॉल बिगेट करण्याचा प्रयत्न. त्यानंतर काही विशेष सन्मान आपण करतोय. सागरदादा हिंदूराव यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. मी सागर शिंगोळे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करणार आहोत. मान्यवरांचे विशेष सन्मान आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं केले जातात. मान्यवरांचं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करू. तुमचा अमूल्य वेळ या क्रीडा स्पर्धेसाठी देतात. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला बॉल विकेटच्या बॅटमधून फटका फसला. डाऊन दी बॉल कॅप्टन रोशन चांगला झेल पकडला. फलंदाज बाद. विकेट येताना पाहायला मिळते. सागर शिंगोळे संपर्क साधा. विकेट 3 बाद 25. मॅचच्या नंतर फटाक्यांची आतिषबाजी. A1 जोडीचं हे दमदार आयोजन जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. कशाबद्दल वाजतो आणि खास करून पहा फटाके प्रेक्षक वर्गासाठी वाजवले जात आहेत. ही तर A1 जोडीची खासियत राहिली आहे. फटाक्यांची आतिषबाजी. इपोल त्यातील सामना आपण पाहणार आहोत. यानंतर ओम साई कलम कांडे 3 ओव्हरची मॅच असेल. फटाक्यांची आतिषबाजी. A1 जोडीचं हे दमदार आयोजन. सागर मान्यवर आल्यानंतर प्रत्येक जण फटाके वाजवत असतो, परंतु पहा सागर आणि रोहित हे काही करू शकतात हे दाखवतात सध्याच्या घडीला. भरपूर चांगलं आयोजन या क्रीडा स्पर्धेचं. बालाजी चषक ही क्रीडा स्पर्धा. बॅकफुटला गेले. फटका इथे चांगला सजवला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळतं. फटाक्यांची आतिषबाजी. बालाजी चषकाला सुरुवात झाली. तो श्री झाकिया पिक्चर अभी बाकी आहे. 4 दिवस ही क्रीडा स्पर्धा रंगणार आहे या मैदानावर. खास करून हे मैदान आपण पाहताय दिनेशभाई हिंदूराव क्रीडा नगरी नावे सासने मुरबाड तालुक्यातील दर्जेदार मैदान. या मैदानावर अनेक क्रीडा स्पर्धा आपण सातत्यानं पाहत असतो. 3 बाद 26. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. वैभव ठाकरे यांना आपण पाहतो गोलंदाजी करत असताना. वैभवचा स्पेल फार महत्वाचा आहे. चांगली गोलंदाजी राहिली. 3 विकेट 13 धावा आतापर्यंत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पायावर चेंडू आदळतोय. तिथं आले क्षेत्ररक्षक. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिजे आपल्याला. लेग बायचा इशारा आला. सागर कापडी सर यांचा संघाची धावसंख्या धावपलकावर वाढेल लावून पोहोचेल ती सध्याच्या घडीला 27 या धावपलकावर. 27 ऑन द बोर्ड. तिसऱ्या षटकाचा खेळ अजूनही जारी. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहतायत. वैभवचा बॉल आणि बॅटनं फटका चांगला. गॅप मधून चेंडू दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर चौकार. ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. भरपूर चांगला फटका जो मात्र पाहायला मिळाला. तिथे चौकार येताना पाहायला मिळतोय. 17 चौकार राहिलेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. जबरदस्त बॅटिंग सध्याच्या घडीला. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावपलकावर धावसंख्या 31. जीवनमान शिरवली प्रथम बॅटिंग करत असताना. बॅटिंग कार्ड बॉलिंग कार्ड आपण पाहतो. जबरदस्त टेलिकास्ट सध्याच्या घडीला टीम बीके स्पोर्ट लाईव्ह च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण या क्रीडा स्पर्धेचं होतं. थोडीशी टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आमचे कॅमेरामॅन प्रत्येकाला टिपतात आणि हे तर पाहिजे. चांगलं कार्य सध्याच्या घडीला. मुरबाड तालुक्यामध्ये भरपूर जास्त सध्याच्या घडीला मागणी असणारं लाईव्ह टेलिकास्ट बीके स्पोर्ट लाईव्ह. एकनाथ राऊत सर आणि त्यांची संपूर्ण टीम जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. 3 बाद 31 धावात. आवाज तर घालवला त्याच नाही. रोहित आले दादा. रोहित रसाळ यांची गोलंदाजी पाहिजे आपल्याला. चला रोहित थोडस फास्ट खेळा. जय बजरंग कोलटन रोशन फर्स्ट ऑर्डिंग तुमच्या टीमसाठी.
भरपूर वेळ तुम्ही खर्च करतायत. 5-5 षटकांचे सामने आहेत. एका डे मध्ये एका नाईट मध्ये आपल्याला 13 सामने कव्हर करायचे. यानंतर मॅच होताना आपल्याला पाहायला मिळेल खास करून जीवनमान बेलपाडा आणि त्यांना फाईट करेल ओम साई कलम कांडे. 3 षटकांची ती लढत असेल याची दोन्ही टीमने नोंद घ्या. तुम्ही आणणार तेव्हा आम्ही ओके थांबा मग. गोलंदाज तयार आहेत. रोहित पहिलाच बॉल टॉपेज लागला आणि जाईल आता सीमारेषेच्या बाहेर. सौरभच्या पॅटमधून चौकारांची छडीच लावली आहे त्याने. 6 मध्ये चौथा चौकार. धावा. 3 फलंदाज बाद आहेत. इथे अजून एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत तो चांगला झेल पकडला रोशनने. अजून एक धक्का. सात बॉल मध्ये 16 बरबाद. बॅटर होता मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. ऋग्वेद उमवणे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. चला वेळ वाचवणं फार गरजेचं. बॅटर ज्यावेळेस बाद होत आहेत न्यू बॅटरने तयारीत राहा ही महत्वाची सूचना. 4 बाद 35 धावा जरूर आलेल्या आहेत. चांगली कामगिरी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते जीवनमान शिरवली टीम कडून. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर रोहित रसाळला पाहतोय आपण. स्ट्रायकर इंडर ऋग्वेद आहेत. इथे टाकलेला बॉल ऋग्वेद यांच्या पाठमधून चांगला फटका. एक सिंगल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्नच नाहीये. एक धाव जयचं चांगलं कलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 36. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला बॉल बिगिट केला. चेंडू उंच हवेत. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला बॉल आणि इथे पाहायचं आपल्याला चांगला चेंडू पाहायला मिळतो. चेंडू दाट चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. वेल बोल्ड. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते.
इथे टाकलेला बॉल चांगला फटका, तिथे क्षेत्ररक्षक येतील, एक सिंगल, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा या बॉलवर येतील. 4 षटकांचा खेळ मैदानामध्ये कंप्लीट. 4/40. गोलंदाजी आता तयार होताना पाहायला मिळतील. धापलकावर धावसंख्या 4/40. गोलंदाज तयार आहेत. कामगिरी कशी केली जाते ते पाहिजे आपल्याला. गोलंदाज तयार, इथे टाकलेला बॉल चांगला असा फटका पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक येतील, एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तिथे पाहता पाहता 2 धावा. गोलंदाज तयार आहेत. इथे संघाची धावसंख्या वाढेल. तिथे ओव्हर थ्रो खास करून महागात ठरतायत या टीमला. किती धावा आहेत ते पाहिजे आपल्याला. एकदा 6 आलेले आहेत. आता पंच सांगतील ते किती आहेत. सागर सर. 5 धावा ज्या मात्र पाहायला मिळतील. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला बॉल विकेट. फलंदाज बाद. चला टॉस साठी चला. ओम साई कलम खांडे. आता बरं आहे. चला बेलपाडा टीमचा कॅप्टन रोहित अनिकेत सोमणे चला कॅप्टन बेलपाडा. आणि दुसऱ्या बाजूला ओम साई कलम खांडे. यानंतर टॉस होईल. 5/47 धावफलकावर धावसंख्या आहे. आखी नीट केली ना, काहीच आवाज येणार नाही. याला ना याचा माईक ऊपर राहील ना, असं काय करतो ऊपर राहिला तो खेचेल ना, नॉर्मली येईल ना तो. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला हा चेंडू भन्नाट वेगाने, परंतु नियंत्रण नाही आहे. पंचांचा अवांतरचा इशारा. वाईट बॉल.
संघाची धावसंख्या धावपलिकावर 5 बाद 48, जे मात्र आपण पाहतात कामगिरी कशा प्रकारे केली जाईल ते आपल्याला पाहायचं. 5 बाद 48, 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. हे 3 बॉल फार इम्पॉर्टंट राहतील या मॅच मध्ये शिरवलीच्या दृष्टिकोनातून. अजून एक भन्नाट वेगाने चेंडू टाकला. जे शागिवले चांगलं यष्टीरक्षण, इथे रन आउट, फलंदाज बाद. विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. 6 बाद 48 धावाच्या मात्र धावपलिकावर आहेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. 50+ जाण्याचा प्रयत्न असेल आणि फ्लड लाईट आहेत, त्यामुळं 50 धावा कितपत योग्य ते देखील आपल्याला पाहायचं. समोर तितक्याच ताकदीची बॅटिंग लाईनअप आहे. जय शागिवले सारखा फलंदाज आहे रोशन टीम मध्ये. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल वेगात टाकला. यष्टीरक्षण इथे चांगलं राहिलं आणि प्रभावित करतात दीपक ठाकरे. जबरदस्त गोलंदाजी दीपक ठाकरेची. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा बॉल भन्नाट वेगाने टाकलाय आणि पुन्हा एकदा कोल्टन चांगलं क्षेत्ररक्षण. 48 झाल्यात, 49चं लक्ष. चला टॉस साठी चला दोन्ही टीमचे कॅप्टन सागरदादा हिंदूराव यांच्या शुभास आपण नाणेफेक करतो. चला राहुल आलेले आहेत दुसऱ्या बाजूला कॅप्टन. चला चला टॉस जिंकल्यानंतर निर्णय लगेच द्यायचा, फक्त हे सर्वात महत्वाचं. सागरदादा यांच्या शुभास आपण टॉस करतो. यानंतरची महत्वाची लढत छापा आणि काटा. ओके, कोण मागते? छापा असा कॉल आणि इथे आलेला आहे छापा. 3 षटकांची लढत. काय निर्णय? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला समोर बेलपाडा टीम. पहिल्या मॅच मध्ये टॉस जिंकून बॅटिंग, आता क्षेत्ररक्षण का? ओके, धन्यवाद. दुसऱ्या बाजूला राहुल आहेत. राहुल आता प्रथम बॅटिंग करायची आहेत. किती धावा? आमचं ठरलं होतं टॉस जिंकलं तरी बॅटिंगच घ्यायची. नाईटला बॅटिंग चांगली असते, आम्ही जिंकतोय नाईटला बॅटिंग घेतल्यानंतर. ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकला ओम साई कलम खांडे आणि त्यांनी निर्णय घेतला प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा. चला अंपायर चला. ओ काका ते ऑनस्क्रीन खास करून आपण पाहतायत ओम साई लाईट्स अँड इव्हेंट्स, अविनाशजी मुरबाडे, सागर कापडी, अमोल घोलप यांच्या माध्यमातून नवीनच या क्षेत्रामध्ये ते उतरतात. लाईट ची भरपूर चांगली सुविधा आहेत. म्हणजे फ्लड लाईट्स ऑन झाल्यानंतर प्रत्येक जण खुश झालाय. जे प्रेक्षक वर्ग आहेत ते देखील चांगला प्रतिसाद या लाईटला देतात आणि खेळाडू वर्गाचा देखील चांगला प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतो. ओम साई लाईट्स अँड इव्हेंट्स जाव्या मैदानाच्या जिथे 49चं लक्ष. 3 षटकांचा आहे सामना. मॅचला जशी सुरुवात होईल सेकंड इनिंगला समालोचन कक्षात करूया थोडंसं परिवर्तन आणि ऐकूयात विजय केदार सर यांचा आवाज. बॅट्समॅन झाला सलामीची मदत पाठवा. जय बजरंग कोल्टन आणि त्यांना फाईट करते जय हनुमान शिरोली.
असं परिसर क्रिकेट असोसिएशन अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त एवन जोडी व जय भोले स्पोर्ट कोरावळे यांच्या प्रियत्वातून साकारलेली क्रिकेटची स्पर्धा अर्थातच बालाजी चषक ही क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतो आणि पहा एक सुंदर मॅच तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला आली जिथे जय हनुमान शिरोली आणि त्यांना फाईट करते जय बजरंग कोलटन. तर लक्ष आता जय बजरंग कोलटन संघासमोर 49 धाव्यांचं आहे. पाहायचं आता 5 षटकाने 49 धावा कशा रीतीने बनवल्या जातात, कशा प्रकारची कामगिरी केली जाते. तमाम क्रीडा रसिकांचं पहिल्याच रात्रीमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. परत पाहायचं 49 धावाच्या मात्र विजयासाठी वाढवायच्यात. सलामीला आपण पाहतो चंदू ठाकरे आणि त्याचबरोबर जयेश आगविले ही सलामी जोडी आणि गोलंदाजी मार्गवरती तेजस जे मात्र सज्ज होत आहेत. पहिलाच बॉल आपण पाहिला ऑफ स्टंपच्या बाहेर पंचांचा अवांतरचा इशारा. अतिरिक्त धावेने इथे धावफलकाला सुरुवात होताना पाहायला मिळते. पहिली धाव धावफलकावरती आली आहे. आधीच जर आपण पाहिलं तर धावांचं टार्गेट थोडंसं कमी आहे. तुमच्याकडे ज्यावेळेस बँक बॅलन्स कमी असतो खर्च थोडासा टाळावा लागतो. इथे आपण पाहतो 49चा पाठलाग करत असताना पहिला चेंडू अवांतर अतिरिक्त 1 धावची मात्र स्कोरबोर्ड होते आहे. कट केला हा चेंडू तिथे पॉइंट मध्ये बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक वेगाने धावत आहे. चेंडू कव्हर करतील 1 धाव आली. दुसरीचा प्रयत्न धावाची संधी आणि 2 धावा सहजरित्या या ठिकाणी पळून पूर्ण होतील. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. चंदू तिथे काय धावलेले आहेत मैदानावरती सलगच्या 2 धावा या ठिकाणी प्राप्त होत आहेत. जास्त धावलेला दम लागतो पण जास्त धावण्यासाठी तुमच्याकडे दमच असावा लागतो. इथे सहजरित्या 2 धावा त्या ठिकाणी प्राप्त होत आहेत. जय बजरंग कोलटन विरोधात आपण पाहतो जय हनुमान शिरोली असा सामना आपल्याला मैदानावरच्या आतमध्ये पाहायला मिळतो. चंद्रकांत ठाकरे स्ट्राईकला आहेत. यावेळेचा बॉल उडवला समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक खाली येत जबरदस्त झेल आपण पाहतो मैदानावरती विघ्नेश यांच्या माध्यमातून विकेट येताना पाहायला मिळते. पहिला धक्का लागलेला आहे जय बजरंग कोलटन टीमला. चंद्रकांत बॅक टू दी पवेलियन. पहिला फलंदाज जो मात्र मैदानावरती ढासळलेला आहे. पहिली विकेट जाताना पाहायला मिळते. पहा काय गोलंदाजी केली. ओव्हर पिच बॉल आणि त्याला समोर उडवण्याचा प्रयत्न सरळ आला विघ्नेशच्या हातामध्ये. विघ्नेश म्हटलं तर चूक होणार नाही आणि तिथेच विकेट येताना पाहायला मिळते. पहिला धक्का पहिला हादरा दिला गोलंदाजी करत असताना गोलंदाज तेजस आगिवले यांनी. नवीन फलंदाज रोहित रसाळ मैदानावरती दाखल होतील. डाव इकडून सावरला जाईल का पहा. 49 धाव्यांचा पाठलाग करतोय संघ आणि 49चा पाठलाग करत असताना पहिली विकेट 3 या धावसंख्येला आली आहे. बालाजी चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा रणसंग्राम लो स्कोरिंग मॅचेस आपण पाहतो सातत्यानं हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळत आहेत. आणि पाहायचं त्याच प्रकारची एक मॅच दोन्ही संघांनी आता पहा संघर्षाचं रणशिंग मैदानावरती फुंकलेलं आहे आणि एका महायुद्धाला सुरुवात मैदानावरती होताना पाहायला मिळते. रोहित गोलंदाजी मार्ग मला वाटतं तेजस जे मात्र सज्ज होतील. रोहित स्ट्राईकला आहे. यावेळेचा बॉल जो मात्र खेळण्याचा प्रयत्न होता काहीच समजलेला नाहीये. विकेटचा दबाव तर सातत्यानं आपण पाहतो. चेंडू डॉट निर्धाव चेंडू आहे. रोहित रसाळ स्ट्राईकच्या दिशेने आपण पाहतो. थोडंसं कानमंत्र या ठिकाणी दिलेला आहे. खरं तर आपण पाहतो श्रेष्ठींचा सल्ला कधी या विषयामध्ये यशस्वी ठरतो. दुसऱ्या बाजूनं जयेश आगिवले आहेत आणि पहा त्यांच्याकडे अनुभव आहे आणि तिकडे रोहित जे मात्र अपकमिंग स्टार आहेत. कॉर्नर टप्प्याचा बॉल परत एकदा समोर उडवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एज घेतो चेंडू फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. पुन्हा 1 धाव या ठिकाणी प्राप्त होते आणि सिंगल बरोबर संघाची धावसंख्या वाढलेली आहे. स्कोर कार्ड 49चा पाठलाग करत असताना 4 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. स्कोर कार्ड जर पाहिलं तर 4 या धावा संख्येवरती 4 चेंडूंचा खेळ मैदानावरती संपलेला आहे. 49 धावेंचं लक्ष इथे गाठायचं आहे. समोर आपण पाहतो जयेश आगिवले गोलंदाजी मार्गवरती तेजस आगिवले सज्ज होत आहेत. यावेळेचा बॉल पुल केला सरळ चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6 धावा. जबरदस्त टायमिंग या ठिकाणी आपण मैदानावरती पाहतो. मला वाटतं जयेश आगिवले स्ट्राईकला आहेत. इमर्जिंग स्टार अर्थातच आपण जर पाहिलं तर जय बजरंग कोलटन संघाचा सातत्यानं हा खेळाडू चर्चेमध्ये का आहे याचं प्रत्युत्तर मैदानावरती देताना पाहायला मिळतो.
तेजस आगिवलेवरती आक्रमण. आगिवले ब्रदर्स आमने सामने आहेत आणि पहा तेजसवरती प्रचंड मोठं आक्रमण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. जयेश आगिवले यांच्या बॅटमधून आलाय षटकार. रनअपमध्ये यावेळेस थोडासा फॉल्ट, अंडरग्राऊंड प्रेशर, गोलंदाजावरती तितकाच फलंदाजावरती देखील आपण पाहतो. 10 ऑन बोर्ड, डबल डिजिटमध्ये स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलेला आहे. 10 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तमाम क्रीडा रसिकांची पहा गर्दी. आपण जिकडे नजर जाईल तिकडे क्रीडा रसिक जे मात्र या स्पर्धेचे केंद्रबिंदू होत आहेत. ऑफस्टमच्या बाहेर लाईन आणि लेन तिथे आपण पाहू शकता. जबरदस्त चेंडू डॉट. थोडेसे बॅट्समन शफल झाले आणि बॅट्समन रिच टू बॉल हा एक क्रिकेटमधला मूलभूत नियम आहे. फलंदाज कक्षेबद्दल चेंडू असेल तर पहा पंच त्या चेंडूला निर्धाव घोषित करतात. एक सुंदर चेंडू आपण पाहिला आणि जयेश आगिवले या चेंडूला समजू शकत नाहीये. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं, पहिलं षटक संपलेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये जय बजरंग कोल्ठण. गोलंदाज थोडंसं परिवर्तन होईल. गोलंदाजी मार्गवरती सेकंड ओव्हरमध्ये विघ्नेशला गोलंदाजी मार्गवरती आणलं पाहायचं विघ्नेश काय करामत करेल. अल्पवयीन खेळाडू आणि एका कमी वयामध्ये विशिष्ट उंचीवरती पोहोचलेला हा खेळाडू आहे. अनेक स्पर्धा गाजवलेला विघ्नेश मैदानाच्या आतमध्ये आहे आणि विघ्नेश आज कशा प्रकारची कामगिरी करतो. जय हनुमान शिरवली संघाच्या माध्यमातून गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. बालाजी चषक या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये पहिल्या षटकामध्ये 10 धावा आहेत. 24 चेंडूंचा खेळ बाकी आणि 39 धावांचं समीकरण समोर आहे. कोल्टन संघाच्या समोरच्या दिशेने आपण पाहतो रोहित रसाळ. फुल टॉस, लाईनवरती कंट्रोल नाही. स्क्वेअर लेग मध्ये सरळ चेंडू सीमारेखेचा वेध घेणार आहे. आणखीन एक चेंडू सीमारेखेच्या बाहेर. षटकार रोहितच्या बॅटमधून 6 धावा. अक्षरशः पहा सरळ चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चेंडू फसताना पाहायला मिळाला आणि ज्यावेळेस तिचे गोलंदाज चूक करतो ना फलंदाज एक विस्फोटक फटका बाहेरवरती सातत्याने खेळताना पाहायला मिळतो आणि अलीकडे फुलटॉस चेंडू कुठलाच फलंदाज सोडत नाही. रोहित रसाळ पहा फुलटॉस चेंडूला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवतो पण गोलंदाज पहा सुंदररित्या कमबॅक मात्र मैदानावरती करेल. विघ्नेश कडे क्षमता आहे खरं तर कमबॅक करण्याची आणि हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर गेला. तिथे मला वाटतं रोहित बीट होताना पाहायला मिळतो. सरळ चेंडू विकेट किपरच्या दिशेने मार्गस्थ होईल. 22 चेंडू 33 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. मॅच शेवटपर्यंत जाणार यात ते मात्र शंका नाही. विघ्नेश तयार. परत एकदा पायाचा वेध घेणारा चेंडू पंचांकडे अपील. 1 धाव इथे प्राप्त होताना पाहायला मिळते. यस लेग बाईज. क्रिकेटमध्ये धावा कुठून आल्या कशा आल्या याला महत्व नाही, त्या येणं महत्वाचं आहे. आणि पहा प्रत्येक धावीची तहान आहे खरं तर जय बजरंग कोल्टन टीमला. 1 धाव या ठिकाणी लेग बाईकच्या माध्यमातून येताना पाहायला मिळते. स्कोर कार्ड वाढेल, पुढे जाऊन पोहोचेल 17 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हा विघ्नेश आगिवले गोलंदाजच्या माध्यमातून आहेत. पहिल्या चेंडूवरती जरी षटकार आला कमबॅक करणं जाणतो हा खेळाडू. अनेक क्रिकेटच्या सामन्यांमध्ये त्यानं प्रभुत्व दाखवलेलं आहे आणि क्षमता भरपूर आहे. गुणवत्ता ठासून भरलेली आहे विघ्नेशमध्ये आणि त्या गुणवत्तेचा वापर करतो. पण विघ्नेशसाठी आता कडवं आव्हान समोर आपण पाहतो. जयेश आगिवले जो मात्र एका षटकारानिशी जो मात्रावरती बॅटिंग करतोय. 17 धावा दाखल करत आहेत. जय बजरंग कोल्टन विरोधात आपण पाहतो जय हनुमान शिरोली. या 2 संघांदरम्यान बालाजी चषकामध्ये पहिलीच रात्र सुपर डुपर हिट होत असताना तर आता आपण पाहतो क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सातत्यानं बदलली जाते. चक्रव्यूह तर इकडे रचलं गेलंय पण त्या चक्रव्यूहामध्ये अडकला जाईल का जयेश आगिवले हे आपल्याला पाहायचं. विघ्नेश तयार. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल प्रथमतः फ्रंट फुटला आले त्यानंतर बॅक फुटला गेले. पंच इथे चेंडू अवांतर घोषित करतायत. व्हाईट बॉल. अतिरिक्त 1 धाव प्राप्त होईल. संघाची धावसंख्या या अवांतरनं पुढे जाईल 18 या धावसंख्येवरती. 1/18 या ठिकाणी आपण पाहतो. 1.3 षटकांचा खेळ मैदानावरती आटोपलेला आहे. गोलंदाज पुन्हा सज्ज होतोय विघ्नेश. या बेसचा बॉल परत एकदा बॅकफुटला जाऊन कव्हरमध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. धाव घेण्याचा प्रयत्न तिथे पाहायला मिळतो. कॉल केला नकार. चेंडू डॉट. विघ्नेश देखील सांगतायत की आम्ही देखील सहजासहजी या मॅचला सोडणार नाही. जय हनुमान शिरोली त्यांना फाईट करते. जय बजरंग कोल्टन. 2 संघांमध्ये घमासान महायुद्ध रंगलेलं आहे. कोण कुणाची सत्ता उद्ध्वस्त करणार आहे मला वाटतं. अनेक स्पर्धांमध्ये या 2 संघांना आपण पाहिलेलं आहे.
या दोन संघांच्या साम्राज्यावरती क्वचितच सूर्यास्त झालेला आहे. पण पाहायचं या मॅच मध्ये कुठल्या संघाची सत्ता इथे उद्ध्वस्त होणार आहे. गोलंदाजी मार्गमध्ये पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. विकेटचा हा बॉल परत एकदा काहीच समजलेलं नाहीये. सुंदर चेंडू, पुन्हा एक चेंडू डॉट. कौतुक करेल मी. विघ्नेशचा एक उच्च कोटीचा खेळ आपण पाहतो. विघ्नेश आगिवले गोलंदाजच्या माध्यमातून आहेत आणि पहिल्या चेंडूवरती याच गोलंदाजाला षटकार ठोकल्यानंतर त्यानं काय कमबॅक केलेला आहे. जबरदस्त कमबॅक विघ्नेशच्या माध्यमातून. मॅच रंगतदार स्थितीमध्ये 19 चेंडू 31चं समीकरण समोर आपण पाहतो. जय बजरंग कोलटन संघाचा हुकमी एक्का. जयेश आगिवले स्ट्राईकला आहेत. एका षटकारानिशी बॅटिंग करतायत. विघ्नेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेनं विघ्नेशवरती आक्रमण. जसा चेंडू आला बॅटच्या स्लॉट मध्ये गेला समोरच्या प्लॉट मध्ये. षटकार. दोन षटकांचा खेळ आटोपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावरती जय बजरंग कोलटन विरोधात आपण पाहतो जय हनुमान शिरोली. बालाजी चषक पहिलीच रात्र आणि पहा क्रीडा रसिकांचा एक भरपूर चांगला प्रतिसाद या क्रिकेटच्या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळतो. अनेक मान्यवरांनी मागच्या सत्रामध्ये अनेक मान्यवरांनी या स्पर्धेला गाठीभेटी दिल्या. अनेक मान्यवरांनी या बालाजी चषकाला शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत. आणि पहा बीके स्पोर्टच्या माध्यमातून बरेचसे क्रीडा रसिक जे मात्र ऑनलाईन देखील जोडलेले आहेत ते सर्व क्रीडा रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. 18 चेंडू 25चं समीकरण. कुठला संघ जिंकेल. एका बाजूने आपण पाहतो काही चेंडू निर्धाव खेळल्यानंतर जयेश आगिवलेच्या बॅट मधून षटकार येताना पाहायला मिळाला. चोवीस धावा धावफलकावरती आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. सौरभ आगिवले गोलंदाजी मार्कमध्ये येतात. जय हनुमान स्पोर्ट क्लब शिरोली संघाच्या माध्यमातून 18 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. 24 झालेल्या आहेत. 25 अजूनही बनवायच्या. जय बजरंग कोलटन. रोहित रसासाठी हा बॉल टायमिंग झालेला नाहीये. कॅच महत्वाची. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. यस टेकन. धक्का क्रमांक 2 इथे लागलेला आहे जय बजरंग कोलटन टीमला. रोहित रसाळ बॅक टू दी पॅव्हिलियन. 7व्या धावसंख्येवरती माघारी परतताना पाहायला मिळतो. आणखीन एक विकेट. जबरदस्त बॉडी बॅलन्स आपण पाहिला. काय सुंदर झेल तिथे पाहायला मिळतो. आवड झाला तर काय करत नाही बरोबर घ्यायची. चौकार षटकारच घे. तेजसनं काय सुंदर झेल तिथे टिपला डीप मिड ऑन मध्ये. आणि खरं तर रोहित तिथे बाद झालेला आहे. वैभव ठाकरे नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतो. काय घडणार आहे पुढे या मॅचचा. अंगावरती प्रत्येकाच्या शहारा उभा राहणार आहे आणि पहा प्रत्येकाच्या आता हृदयाचे ठोके वाढणार आहेत. कारण पहा एक नाट्यमय घडामोड मैदानावरती घडलेला आहे. प्रतिस्पर्धी संघ देखील कमी नाहीये. जय हनुमान शिरोली आणि त्यांना फाईट करते जय बजरंग कोलटन. गोलंदाज तयार. टप्प्याचा बॉल निसटला यष्टांच्या मागे. यश पंचांचा अवांतरचा इशारा. या अवांतर धावा कुठेतरी जोखमीच्या आहेत. 17 चेंडूंमध्ये अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. सौरभ आगिवले गोलंदाजच्या माध्यमातून. मला वाटतं या संपूर्ण सीझन मध्ये प्रथमतच हे 2 संघ बालाजी चषकाच्या माध्यमातून आमने सामने आलेले आहेत. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. परत एकदा चेंडू हवे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. बॉलच्या उलट्या दिशेने जायचंय. चेंडू निर्जन स्थळी टप्पा घेतो आणि परत एकदा या चेंडूवरती 2 धावा. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. अर्थातच जयेश आगिवले आणि त्याचबरोबर नवीन आलेला फलंदाज वैभव ठाकरे इकडे खाता खोलताना पाहायला मिळत आहेत. वैभव ठाकरे यांचा विचार जर आपण केला तर वैभव यांचा ट्रेडमार्क आहे. रिव्हर्स साठी जाणले जात आहेत आणि इम्प्रायझिंग स्ट्रोकचा हा बेताज बादशाह वैभव ठाकरे मैदानावरती आहेत. त्या धावफलकावरती 27 धावा आहेत. मॅचचं समीकरण पाहिलं 16 चेंडू आणि 22 धावा. गोलंदाज देखील सौरभ आगिवले प्रत्येक धावेसाठी प्रतिस्पर्धी संघाला इथे झुंजायला लावतायत. परत एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतील. हो पायावरती बॉल पंचांकडे लावून अपील. तिथे धावाची संधी. पाहायचं संधी इथे मला वाटतं विकेट आहे. लेग बिफोर विकेट.
LBW विकेटचं पतन. लेग बिफोर विकेट येताना पाहायला मिळते. तिसरा धक्का या ठिकाणी लागला आणि ते बाद होतील वैभव ठाकरे. निराशा असतील, जास्त काही करता नाही आलं आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. पाहायचं आता कोण येणार मैदानावरती. चला बॅट्समॅन थोडीशी घाई करा, कारण आज आपण अगोदरच लेट आहोत, त्यामुळे आपल्याला मैदानावरती वेळ वाचवणं हे गरजेचं आहे. प्रत्येक इनिंगसाठी ते टाइम सेट केलेला आहे, पण बॅट्समॅन आपण जर थोडंसं लवकर आला तर पुढील सामने आपण 3-3 षटकांचे खेळण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यामुळे आपण थोडंसं मैदानावरती वेळ वाचवणं गरजेचं आहे. 27 धावा धावफलकावरती 15 चेंडू आणि जय बजरंग कोलटन टीमला विजयासाध्य बनवायच्यात. अजूनही 22 धावा. 22 धावांचं लक्ष या मॅचला जिंकण्यासाठी. कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. तिसरं षटक इथे मार्गस्थ असताना गोलंदाजच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज आपण पाहतो सौरभ. कोलवट टप्प्याचा बॉल परफेक्ट यार. परत एकदा पंचांकडे अपील, पण पंचांनी या अपीलला फेटाळलाय. लेग बाईटची एक धाव या ठिकाणी मला वाटतं बॅटने एक धाव येताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते. धावफलकावरती 28 धावा, 14 चेंडू आणि 21चं समीकरण आहे. प्रत्येक चेंडू गणित सामना इथे बदलताना पाहायला मिळतो. खरं तर या मॅच मध्ये की फॅक्टर जयेश आगिवलेची बॅटिंग आहे. कोलवट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न. परत एकदा एक सिंगल धाव आली. दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळतो. विलक्षण वेगाने पुन्हा एकदा 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. काय धावला इथे आपण पाहतो. दीपक ठाकरे डेंजर झोन मध्ये होता आणि सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलेला आहे. युद्धाच्या आणि क्रिकेटच्या मैदानावरती असं म्हटलं जातं कुठलीच गोष्ट तुम्हाला सहजासहजी इथे साध्य होणार नाही, जोखीम तुम्हाला घ्यावीच लागते. खरं तर आपण पाहतो प्रचंड शक्तीचं प्रदर्शन दोन्ही संघ करतायत. दोन्ही संघ एकमेकांवरती अक्षरशः तुटून पडलेले आहेत आणि पहा एका युद्धाला इथे सुरुवात झाली. युद्ध म्हटलं तर शस्त्र सहार असतो, भक्त पाहत असतो, पण क्रिकेटच्या मैदानावरती असं नाही. क्रिकेटचं मैदान म्हटलं तर मैत्रीपूर्व युद्ध आपण मैदानावरती पाहतो. धावाचा चेंडू शॉर्ट फाईन मध्ये ढकलला हलक्या हातानं. एक धाव या ठिकाणी प्राप्त होईल. याचबरोबर लेग बाईज पंचांचा इशारा. एक धाव आली. षटकाची समाप्ती होताना पाहायला मिळते. 3 षटकं संपली. 31 धावा जय बजरंग कोलटन 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या ठिकाणी आपण पाहतो आता 12 चेंडू 18ची आवश्यकता आहे. बालाजी चषक 2026 ही क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आपण पाहतो आकाशजी शिंगोळे असतील, त्याचबरोबर प्रकाश असतातच भावडे धुमाळा असतील, रोहित हरड असतील, त्यांच्या प्रयत्नातून साकारलेली ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अनेक दानशूर व्यक्तिमत्वांच्या योगदानातून उभी राहिलेली. अर्थातच आपण पाहतो म्हसा परिसर क्रिकेट असोसिएशन अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ऑर्गनाईज केलेली ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. मैदानावरती 12 चेंडू आणि 18 धावेंची आवश्यकता आहे. सामना जाणार कुठे, शिरोलीला जाणार की कोलठणला, हे आपल्याला पाहायचंय. गोलंदाजीसाठी थोडंसं परिवर्तन होईल आणि गोलंदाजी मार्गवरती तेजस गोलंदाजी मार्गवरती येतोय. मला वाटतं 1 षटक तेजसला टाकलेला आहे. 1 विकेट प्राप्त करत असताना 10 धावा त्याने खर्च केलेला आहे. तो तेजस आगिवले आता गोलंदाजी मार्गवरती आलाय. तर मॅचचं समीकरण आपण पाहतो 12 चेंडू 18 धावेंची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. जबरदस्त लढत अक्षरशः आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये जे चालू आहे. एका बाजूनं शिरोली तर दुसऱ्या बाजूनं कोलठण. गोलंदाज तयार होत आहेत. यावेळेचा बॉल वेग भन्नाट, पण वेगाबरोबर कंट्रोल महत्वाचा. चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. पुन्हा एक अवांतर. या संपूर्ण डावामध्ये आपण अवांतर धावा भरपूर पाहिलेल्या आहेत. परत एक अतिरिक्त धाव येते. या अतिरिक्त धावेनिशी 32 धावा स्कोर बरोबर 12 चेंडू आणि 17 धावेंची आवश्यकता जय बजरंग कोलटन टीमला.
समोर आपण पाहतो जयेश आगिवले सलामीपासून मैदानावरती आहेत आणि आतापर्यंत 7 चेंडूंमध्ये 14 धावसंख्येवरती 200च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतायत. जयेशसाठी हा बॉल काहीच समजलेला नाहीये. अबाउट टर्न खेळायचा होता, उशिरानं बॅटचा पेस उघडला, चेंडू इथे नॉट. निर्धाव चेंडू नंतर आपण पाहतो सामना थोडासा बदललेला आहे. सामन्याचं समीकरण इथे बदललेलं आहे. 11 चेंडू आणि 17ची आवश्यकता. जय हनुमान शिरोली की दुसऱ्या बाजूने जय बजरंग कोलटन. कुठला संघ इथे जिंकतो बालाजी चषक या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये? परत एकदा वेग इथे पाहायला मिळाला. बॉल हवे, क्षेत्ररक्षक खाली येत आहेत. यस टेकान. धक्का क्रमांक 4 लागलेला आहे. यावेळेस बिग विकेट गॉन. जयेश आगिवले बॅक टू द पवेलियन. विकेट. दहा चेंडू 17 धावा. प्रत्येक क्षणाला रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. मैदानाच्या हातामध्ये पहा काय मॅच ओढून आणली. एक वेळ असं वाटलं होतं की 5व्या षटकामध्ये ही मॅच येते की नाहीये, पण आपण पहा मैदानाच्या बाहेरून फक्त तर्क वितर्क लावू शकतो. साक्षात फलंदाज कुठल्या परिस्थितींना सामोरे जात असतील हे आपण मैदानाच्या हातामध्ये पाहतो. पुन्हा एकदा 10 चेंडू आणि 17 धावा जय बजरंग कोलटन टीमला विजयासाठी बनवायच्या आहेत. गोलंदाज सज्ज होतील. पुन्हा एकदा तेजस आगिवले गोलंदाजी मार्गमध्ये आहेत. बरोबर टप्प्याचा बॉल परत एकदा मिडॉन मधून डीप लॉंग ऑन मध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आले. 1 धाव आली. दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता या चेंडूवरती येतील पुन्हा 2 धावा. याच घडीला 2 धावा देखील जोखमीच्या आहेत आणि पहा 2 धावा इथे आलेल्या आहेत. 34 धावा धावफलकावरती 9 चेंडू आणि जय बजरंग कोलटन टीमला 15 धावांची आवश्यकता. तेजस आगिवले गोलंदाजच्या माध्यमातून समोरच्या दिशेने आपण पाहतो दीपक ठाकरे आणि रोशन ही जोडी मैदानावरती आहे. यस रोशन ऑन स्ट्राईक. फुल टॉस बॉल उंच गेलाय. डिस्टन्स क्लिअर केला जाईल का? क्षेत्ररक्षक तिथे चेंडू खाली येतो. कॅच महत्वाची आणि पहा इथे विकेट येताना पाहायला मिळते. रोशनला आता तंबूचा रस्ता आहे. विकेट. फलंदाज रोशन बाद. टीम मीटिंग्स अलाउड नाही. ऑफिशियल्स आपण देखील सूचना करा. वेळ आपल्याकडे कमी आहे. पुन्हा एक विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते. 34 धावा धावफलकावरती 8 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. ऑटो मॅच. 12 चेंडू 19ची मॅच. कुणीच कल्पना केली असेल की या परिस्थितीमध्ये येऊ शकते, पण विशेष मी कौतुक करेल ज्या नावाची चर्चा या मॅच मध्ये झाली आहे. तेजस आगिवले काय गोलंदाजी करतो आणि या षटकामध्ये पुन्हा एक विकेट ची मात्र प्राप्त केली आहे. डाव उद्ध्वस्त केलेला आहे आणि 5 सुंदररित्या गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. अचूकता भरपूर असलेला हा खेळाडू, गुणवत्ता ठासून भरलेला तेजस मात्र गोलंदाजच्या माध्यमातून आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल. दिनेश आगिवले नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. दिनेश यांना 1-2 मोठा फटका ठोकावाच लागेल. मॅच जर जवळ करायची असेल तर दुसऱ्या बाजूला तेजसचे 2 चेंडू हे भरपूर महत्वाचे आहेत. या बॅटचा बॉल एज घेतो. फाईन लेग मध्ये शॉर्ट फाईनला चेंडू कव्हर केला जाईल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. 1 धाव या ठिकाणी प्राप्त होईल आणि या सिंगल बरोबरच आता टीमची धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. या धावफलकावरती 35 धावा 7 चेंडू आणि 14चं समीकरण. हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच पहिल्याच रात्रीमध्ये आपण पाहतो. एक जबरदस्त मॅच मैदानावरती रंगलेला आहे. कुठला संघ जिंकेल, कुठला संघ पराभूत होईल. शेवटचे 7 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 14 धावा. गोलंदाजीच्या मार्गमध्ये गोलंदाज सज्ज होतो. तेजस आगिवले या चेंडूवरती मोठा फटका जर आला तर मॅच जवळ केली जाईल. दीपक ठाकरे स्ट्राईकला आहेत. गोलंदाज सज्ज होईल. तेजस खोलवट टप्प्याचा बॉल उडवला. समोरच्या दिशेनं फिल्डर येत आहेत. बॉल खाली लॉंग ऑफ मध्ये सुंदर झेल आणि दीपक ठाकरे अली यांची विकेट. फलंदाज इथे बाद. डाव उद्ध्वस्त होताना पाहायला मिळाला. ओव्हर हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट होती आणि या षटकामध्ये तेजस यांनी खर्च केलेल्या अवघ्या धावा 4 आणि 3 विकेट इथे प्राप्त करताना पाहायला मिळत आहेत. वा काय गोलंदाजी केली आहे तेजस आगिवले यांनी. जय हनुमान शिरोलीच्या माध्यमातून 4थ्या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी आपण मैदानावरती पाहिली.
नवीन फलंदाज मैदानावरती दर्शन जे मात्र दाखल होताना पाहायला मिळतील. जबाबदारी तर भरपूर मोठी आहे. दर्शन पाहायचं कशा प्रकारची कामगिरी करतायत. प्रचंड ताकदीचा हा खेळाडू अक्षरशः आपण पाहतो मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतो. शेवटच्या षटकामध्ये मॅच आली आहे आणि पाहायचं आता गोलंदाज कोण असेल. गोलंदाजी मार्कवरती हे आपण पाहणार आहोत. गोलंदाजी मार्कवरती शेवटच्या षटकामध्ये देखील आपण पाहतो दर्शन आगिवले गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. समोर दिनेश आगिवले आहेत. कशा प्रकारची कामगिरी करतायत. शेवटचे 6 चेंडू आणि 14 धावेंची आवश्यकता. शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच आली आहे. पण मी विशेष कॅप्टनच्या मानसिकतेची दाद देईल, कॅप्टनच्या हिमतीची दाद देईल. या घडीला आपण पाहतो एक अल्पवयीन गोलंदाज जो मात्र गोलंदाजी मार्कवरती आहे. दिनेश स्ट्राईकच्या दिशेनं गोलंदाजी मार्कवरती दर्शन आगिवले सज्ज होत आहेत. जय हनुमान शिरोली संघाच्या माध्यमातून दुसऱ्या बाजूने जय बजरंग कोलटनचा हुकमी एक्का स्ट्राईकला आहे. या शेवटचे 6 चेंडू आणि 14 धावा च्या मात्र या मॅचला जिंकण्यासाठी अपेक्षित आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दर्शन इथे सज्ज होत आहेत. स्ट्राईकच्या दिशेने आपण पाहतो दिनेश. आखूड टप्प्याचा बॉल पुल करायचा. गुड लेंथ वरून उसळी घेणारा चेंडू इथे डॉट. 5 चेंडू आणि 14ची आवश्यकता. आता मोठ्या फटक्याशिवाय गत्यंतर उरलेलं नाही आणि समोरच्या दिशेनं दिनेश आगिवले जिथे चेंडू निर्धाव खेळताना पाहायला मिळत आहेत. दर्शन काय गोलंदाजी मैदानावरती पहिला चेंडू आपण पाहिला गुड लेंथ स्पॉटच्या थोडासा पुढे केला आणि तिथूनच जर चेंडू पुढे पाहिला उसळी घेताना पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरच्या दिशेनं डॉट बॉल आला आहे. 5 चेंडू आणि 14ची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा दर्शन. आखूड टप्प्याचा बॉल पुल करायचा. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक खाली येत आहेत. तिथे झेल आणि पुन्हा एका विकेटचं पतन. फटका क्रमांक येते 7वा. फलंदाज इथे बाद आहे. दिनेश माघारी. प्रत्येक विकेटला टीम मिटिंग्स घेऊ नका. सूचना आहे सातत्यानं ऑर्गनायझर कमिटीची सूचना आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. कारण आपल्याकडे पहिल्याच रात्रीमध्ये आपण आहोत आणि उद्घाटन सोहळ्यानिमित्त थोडासा उशीर होतो आणि आजच्या दिवसामध्ये आपण जवळपास 2 तास लेट आहोत. त्यामुळे आपल्याला त्याची इकडे भरपाई करावी लागेल. त्यामुळे खेळाडूंना विनंती आहे थोडंसं आपण फास्ट खेळा. पुन्हा एक विकेट आली आहे. 4 चेंडू आणि 14चं समीकरण पहा. पण मॅच पाहत होतो 12 चेंडू 19 आणि 30 मॅच आली. शेवटचे 4 चेंडू आणि 14 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. बालाजी चषक ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतो. पहिलीच रात्र आणि पहिल्याच रात्रीमधली तिसरी मॅच एक जबरदस्त मुवमेंट्स वरती आलेली आहे. सुंदर बोर्डवरती येऊन थांबलेलं आहे. 4 चेंडू आणि बनवायच्या 14. गोलंदाज दर्शन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. आखूड टप्प्याचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर होता. कव्हर्स मध्ये खेळा. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. एक धावाली. बॅट हातातून निसटली. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि नकार. सिंगल वरती तिथे समाधान आणि पाहायचं आता 3 बॉल 13 रनची आवश्यकता आहे. चेंडू आणि 13 धाव्यांची आवश्यकता. दर्शन स्ट्राईकच्या दिशेनं उंच पुढे बॅटर कशा प्रकारची कामगिरी करतायत हे आपल्याला पाहायचंय. पण दुसऱ्या बाजूनं दर्शन आगिवलेनं काय गोलंदाजी केली आहे. दर्शन विरोधात दर्शन पाहतोय आपण मैदानामध्ये. पण एका बाजूने प्रचंड अनुभव पाठीशी दर्शन यांचे आहे. पण गोलंदाज आपण पाहतो अल्पवयीन गोलंदाजांना आज खरं तर खेळा रसिकांची मनं जिंकलीत. आखूड टप्प्याचा बॉल परत एकदा कव्हर मधून सुसाट वेगानं बंदुकीतून गोळी निघावी याप्रमाणे दर्शनच्या बॅटमधून चेंडू निघतो. पोचतो एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय 4. फक्त तानाजी आहेत मैदानावरती आणि तानाजी यांच्या बॅटमधून एक सुंदर स्ट्रोक आपण मैदानावरती पाहिलेला आहे. माफ करा मला वाटतं तानाजी आहेत मैदानावरती आणि तानाजी यांच्या बॅटमधून एक्स्ट्रा कव्हर मध्ये काय सुंदर स्ट्रोक आलेला आहे आणि 4 धावा या ठिकाणी येत आहेत. मॅच ऑन. शेवटचे 2 चेंडू आणि 9 धाव्यांची आवश्यकता. दर्शन तयार. समोर तानाजी. कोलवट टप्प्याचा बॉल परत एकदा जमिनीला समांतर. क्षेत्ररक्षक चेंडूवरती 1 धाव आली. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. धावाची संधी. यस इज गॉन. विकेटचं पतन. फलंदाज इथे बाद.
एक चेंडू आणि बनवायच्यात 8 धावा. आत्ता जर धाव इथे आली असती तर एक चेंडू 7चं समीकरण असतं, पण 5 धावगिरीच्या नादात विकेट येताना पाहायला मिळाली आणि नवीन फलंदाज मैदानाच्या ताब्यात दाखल होतोय. प्रसाद नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल. समोर आपण पाहतो तानाजी. आता अवांतर चेंडूची एखादी वाट पाहावी लागेल. तानाजी स्ट्राईकला आहेत. शेवटचे एक चेंडू शिल्लक आहे ना 8 धाब्यांची आवश्यकता जय बजरंग कोलठण संघाला. गोलंदाज तयार होतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडू खेळा आणि याच बरोबर या मॅच मध्ये विजय प्रस्थापित करते जय हनुमान शिरोली. अभिनंदन. सुंदर खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तर मी कौतुक करेल प्रतिस्पर्धी जय बजरंग कोलठण संघाचं देखील. मी हारलो कसं त्यापेक्षा मी लढलो कसा हे महत्वाचं आहे. आणि एक सुंदर लढत मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि याचबरोबर आपण इथे पाहतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे आपण जाणार आहोत, जिथे बक्षीस आहे मला वाटतं प्रभाकर पाटील साहेब आणि त्याचबरोबर दिलीप पाटील साहेब, दोन्ही पाटील बंधूंच्या माध्यमातून एक आकर्षक कॅप, त्याचबरोबर सामनावीरासाठी आकर्षक ट्रॉफी लघुदादा गायकर आणि त्याचबरोबर सीट बॉक्स आहेत मोतीराम दादा हरड यांच्या वतीनं. तेजस अगिवले ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. 4 विकेट घेतलेल्या आहेत आणि बॅटिंग करत असताना 14 धावा तेजसच्या 14 धावा खर्च करत असताना 4 विकेट तेजस अगिवलेला इथे घेतलेल्या आहेत आणि तेजस ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. प्रसिद्ध उद्योजक आणि मुरबाडच्या क्रिकेटचा कायापालट करणारे व्यक्तिमत्व म्हणजेच किरणदादा दळवी यांच्याकडून दर्शनसाठी स्पेशली किती 2,200 रुपयाचं पारितोषिक आहे. दर्शन यायचं आपण आपल्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. अभिनंदन शिरवली. परंतु शिरवली ज्या वेळेस तुम्ही जिंकताय त्यावेळेस तानाजी आगीलं नाव कधीच विसरू नका, कारण खूप मोठा सपोर्ट त्यांचा नेहमी तुम्हाला असतो आणि सर्वच खेळाडू त्यांची कामगिरी दमदार राहिलेली आहे. दर्शन यायचं आपण आपल्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. मॅन ऑफ द मॅच विजय तेजस. या तेजसचं करूया अभिनंदन. तेजस या नाही, प्रथमतः आपण 200 रुपयाचं पारितोषिक देऊ दर्शनला. थोडीशी चर्चा त्याच्याबरोबर आपण करू. किरणदादा दळवी आपणही या व्यासपीठावर. किरणदादा या, कारण किरणदादा नेहमीच या टीमला सपोर्ट करत असतात. दर्शन 2 मिनिटं थांबायचं. दर्शन 2 मिनिटं थांबा. व्हिडिओ नका करू, फक्त 2 मिनिटं थांबा. दर्शन काय बोलशील? समोर कोलटन सारखा मातब्बर संघ ज्यांनी या हंगामात अनेक क्रीडा स्पर्धा जिंकल्यात, तुझी गोलंदाजी खास करून आपण सातत्याने सौरभ ज्याची फलंदाजी चांगली होते, त्याचे बंधू त्याची कामगिरी चांगली होते.